गुड्स अँड सर्व्हिसेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ॲव्हरेज प्राईस राईज. ठीक आहे, हा इन्फ्लेशन आहे. ठीक आहे, इन्फ्लेशन म्हणजे काय मयुरी, की कमॉडिटीची प्राईस वाढती आहे. सपोज एक बास्केट आहे, ती मी खरेदी केली आहे. ती बास्केट जर मला अगोदर 20 रुपीजला मिळत होती, ती आता मला 10 वर्षानंतर तीच बास्केट केनची असेल किंवा काही जी काय असेल ती आता 50 रुपयाला मिळायला लागली आहे. असं म्हणतात आपले पेरेंट्स म्हणायचे, हमारे बचपन में ये कोई एक कमॉडिटी थी, दूध इतने में मिलता था, अभी देखो कितना प्राइस. म्हणजे काय झालं आहे, ओव्हर अ पिरियड त्या पर्टिक्युलर कमॉडिटीची प्राईस राईज झाली आहे, म्हणून इन्फ्लेशन. ठीक आहे, हा ॲव्हरेज प्राईस आहे. ठीक आहे, असं नाही की मी मागच्या वर्षी एक प्राईज होता, आत्ता एक प्राईज आहे, मी त्याला इन्फ्लेशन म्हणेल. नाही, मी एक बेस इयर ठरवेल. बेस इयर काय असतं, की बोला बेस इयर काय आहे. ठीक आहे, की म्हणजे मला मेजरमेंट करायचं आहे की या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत, फ्रॉम पॉईंट ए टू बी व्हॉट इज द डिस्टन्स. तर मला ए हा रेफरन्स आहे, मग मी पुढे मेजर करते किती मीटर्सचा हा डिस्टन्स असेल वगैरे वगैरे. हे झालं माझं एक रेफरन्स पॉईंट. मग मला कुठले पण कॅल्क्युलेशन्स करायचे असतील, काही मेजर करायचं असेल की किती इन्क्रीज किंवा किती डिक्रीज, तर त्याच्यासाठी एक रेफरन्स पॉईंट पाहिजे की हा एक रेफरन्स पॉईंट आहे, त्याच्यानंतर एक प्राईस राईज झाली आहे, मग ती किती पर्सेंटमध्ये झाली आहे. ठीक आहे, कळते पक्का. आता सपोज बेस इयरला मी काय कन्सिडर करणार आहे, आता हा पॉईंट मी तुम्हाला अगोदर सांगितला होता. बेस इयरला मी बोलणार आहे, हा नेहमी 100 पॉईंट्स कन्सिडर करतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जसं समजून घ्या ना, 100%. ठीक आहे, तर 100% इन्क्रीज झालं आहे म्हणजे काय झालं आहे, नाही, एखादी व्हॅल्यू जर 100% इन्क्रीज झाली आहे, 50% इन्क्रीज झाली म्हणजे काय झालं आहे, अच्छा, कळते कळते काय. एखादी व्हॅल्यू 100% म्हणजे आज माझ्याकडे 100 रुपीज आहेत, हे 200 रुपीज झाले म्हणजे एक्झॅक्टली कितीने इन्क्रीज झाले, किती पर्सेंट इन्क्रीज झालं आहे, राईट. म्हणजे मला कसं कॅल्क्युलेट करता येईल, 200चं पर्सेंटेज काढून दाखवू का आता, नाही, कळतं. हे बेसिस पॉईंट्स आहे. ठीक आहे, मग आता सपोज मला कमॉडिटीची व्हॅल्यू 1 रुपीने इन्क्रीज झाली, 2 रुपीजने इन्क्रीज झाली आहे, तर मी पुढे कॅल्क्युलेट करताना की सपोज 1 रुपयाने इन्क्रीज झाली आहे, तर किती पॉईंट्स. बेस इयर म्हणजे काय, 100. 1 रुपी म्हणजे किती, 1 पॉईंट. कळतं. 2 रुपीज 2 पॉईंट्स, असं मी काहीतरी कॅल्क्युलेट करत जाणार. म्हणजे सपोज, म्हणून मी म्हणते पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये. म्हणजे काय, सपोज 100 रुपीज हा प्राईज होता बेस इयरला, एक बॉटलचा, प्लास्टिकची बॉटलचा 100 रुपीज प्राईज आहे. ठीक आहे, 100 रुपयाची बॉटल आहे. ती बॉटल जर 101 रुपयाला झाली आहे त्याच्या पुढच्या वर्षी, म्हणजे काय झालं एक्झॅक्टली, 1% पॉईंट है ना, हा बेसिस पॉईंट्स, 1 बेसिस पॉईंट्सने. कळतं आहे ना, एक्झॅक्टली कळतं आहे ना मला काय म्हणायचं आहे, कळतं आहे पक्का. बेस इयर. त्याच्यानंतर कॉजेस ऑफ इन्फ्लेशन, डिमांड पुल आणि कॉस्ट पुश. डिमांड पुल काय आहे, डिमांड वाढली की कॉस्ट वाढेल. सपोज तुम्ही ज्या गोष्टी जास्त डिमांड करता त्याची प्राईस वाढणार आहे. ठीक आहे, एक्झाम्पल्स काय काय होते, गव्हर्नमेंटने एक्सपेंडिचर केलं आहे, वेजेस राईज झाले, पॉप्युलेशन इन्क्रीज झालं. सिम्पलेस्ट एक्झाम्पल, इफ द पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग काय होणार आहे, जेवढे जास्त लोक असतील तेवढे जास्त डिमांड वाढेल, आणि डिमांड वाढली म्हणून प्राइजेस वाढतील. का, कारण 2 रिझन्स आहेत. आता एक ग्रे एरिया सांगते, म्हणजे एक रिव्हिजन पण होती आहे आणि एक नवीन मुद्दा तुमच्या डोळ्यासमोर येईल. डिमांड पुल फॅक्टर आणि कॉस्ट पुश फॅक्टर. ठीक आहे, व्हॉट इज डिमांड पुल, डिमांड वाढली आहे म्हणून प्राईस वाढत आहेत. तुम्ही जर सपोज एखाद्या फनफेअरमध्ये एखादा स्टॉल लावला आहे, तुम्ही काय करणार, सुरुवातीला काहीतरी चणे फुटाने विकताय, 10 रुपये प्लेटने विकणार. खूप सारे लोक तुमच्याकडे यायला लागले, अचानक 12 रुपये कर दिया तुम लोगों ने, ये क्या किया है, तुम्हाला लक्षात आलं. पण जर कोणच येत नाही आहे तुमच्या स्टॉलकडे, येऊन लोक फक्त विचारून चालले कितीला आहे बाबा,
तुम्ही म्हणणार 10 रुपये, नाही नहीं वहाँ पे तो 5 रुपये मिल रहा है, तर तुम्ही काय करणार, 5 रुपये तर करणार ॲटलिस्ट 5-6 रुपये. म्हणजे काय की लोकांना एनकरेज करणार की माझ्याकडे आहे, माझ्याकडून ही गोष्ट खरेदी करा. सिम्पलेस्ट एक्झाम्पल आहे राईट. मग मला हे बोलायचं आहे की डिमांड वाढली आहे म्हणून प्राइजेस वाढले. आता डिमांड का वाढली आहे ह्याला 2 मिनटासाठी बाजूला सोडून द्या, ठीक आहे. आणखीन एक फॅक्टर येईल, सप्लाय प्राइजेस वाढलेत हा एक फॅक्टर आहे. आता काय मेजर, सपोज आता 4 स्टॉल्स आहेत आणि 4ही लोक एकच कमॉडिटी विकत आहेत. हा पेन, डिमांड आहे त्या पर्टिक्युलर कमॉडिटीची, कॉम्पिटिटिव्हनेस हा एक फॅक्टर असेल. हा जर मला 11 रुपयाला विकतोय, हा 12ला विकतोय, हा 11ला विकतोय, ह्याची क्वालिटी चांगली आहे तर मी ह्याच्याकडे जाईल, असं काहीतरी मी पॅरामीटर्स ठरवेल. बट ह्याने 10 रुपयाला विकले आणि ह्याची कंप्लीट ह्याचा माल संपून गेला, 2च स्टॉल्स उरलेत, ह्याचा पण सगळं संपून गेला, क्वालिटी चांगली होती म्हणून लवकर संपून गेला. आता ह्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन एखादा असेल, त्याचं काय झालं आहे, सप्लाय कमी झाला आहे, त्याच्याकडे लिमिटेड स्टॉक आहे, डिमांड खूप जास्त आहे त्या पेनची, प्राईज वाढेल. हा ग्रे एरिया कसा आहे माहिती आहे, काही कमॉडिटीज अशा असतील की ज्याची डिमांड पण जास्त आहे, तुम्हाला कळणार नाही एक्झॅक्टली, आणि मला तुम्ही एक्झाम्पल द्या, तुम्हाला कळणार नाही की डिमांड जास्त आहे म्हणून प्राईस वाढले का सप्लाय कमी आहे म्हणून प्राईस वाढले. बोला, खूप इझी एक्झाम्पल आहे. अशी एखादी कमॉडिटी सांगा, खूप इझी एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये डिमांड जास्त आहे म्हणून पण त्याचे प्राइसेस वाढत आहेत आणि त्याचा सप्लाय कमी आहे म्हणून पण त्याचे प्राइसेस वाढत आहेत. एक्झॅक्टली, म्हणजे ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस हा बेस्ट सुटेबल एक्झाम्पल आहे. सप्लाय, डिमांड कधी वाढू शकते, पॉप्युलेशन आहे म्हणून, किंवा इन जनरल डिमांड असतेच फूड आर्टिकल्सची, राईट. आता ही डिमांड जेव्हा प्रोड्युसर्स म्हणजे फार्मर्स मीटच नाही करू शकले, आता का नाही करू शकणार, मी आता डायरेक्टली रेमेडीजवर पण आपण जम्प करू शकतो. बघूया काय करता येईल. सपोज काय काय फॅक्टर्स असतील की ॲग्रिकल्चर प्रोड्यूस हा सफिशियंट अमाऊंटमध्ये मार्केटमध्ये नाही पोहोचत आहे. सांगा बरं, एक सेकंड. फर्स्ट MSP, तुम्ही डायरेक्ट MSPवरच जाता, काय माहिती MSP प्रेम. हां, दिस इज अ काइंड ऑफ हेल्प ना. हां, म्हणजे काय, काही नॅट, एक्झॅक्टली एक्झॅक्ट वर्ड बोला ना, काय म्हणताय. अरे पाऊस कमी पडला म्हणून, बरोबर आहे. दुसरं प्रोडक्टिव्हिटी, हे सगळं बोलले आहे ना मी. प्रोडक्टिव्हिटीवर कसा इम्पॅक्ट, एरिया अंडर कल्टिवेशन लार्ज आहे इंडियामध्ये, बट प्रोडक्टिव्हिटी ॲग्रिकल्चर प्रोड्यूसची कमी आहे, क्रॉप्सची, है ना. म्हणून काय होतं आहे, जेवढं प्रोडक्शन व्हायला पाहिजे तेवढं नाही होतं, राईट. आता बोला MSP आणि बाकीचे ह्याच्याशी रिलेटेड सगळे फॅक्टर्स तुम्हाला लक्षात येतील. आता गव्हर्नमेंटने हेल्पच नाही दिली, एखादा क्रॉप आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने MSP डिक्लेअर नाही केला आहे, जो इन जनरल करत होती, जसं की गहू. तर काय होईल, घेतील किंवा नाही घेणार, ज्यांच्यासाठी ज्यांना अफोर्डेबल आहे ते घेतील, पण मग तो जो बेंचमार्क आहे ते अटेंड करतील का. जेवढं प्रोडक्शन जेव्हा दिलं जात होतं तेव्हा इन जनरल तुम्ही प्रोडक्ट प्रोड्यूस करत होते ते आता होईल का, नाही. मी जनरलिस्ट अप्रोच ठेवते आहे, मी काही खूप टर्म्स वगैरे काहीच यूज नाही करत आहे, ठीक आहे. कळते, पटते. मग काय होईल, MSP नाही दिला आहे, प्रोडक्शन मे बी कमी होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये ना हा फॅक्टर्स परत व्हॅरी होईल, तुम्हाला तो MSP वाला टॉपिक लक्षात आला असेल. एक्झॅक्टली. इन्फ्लेशन होईल, ठीक आहे. आता मी काय म्हणते, कमी केलं आहे, पण काय झालं आहे, आपण त्या दिवशी तो हा जो या फॅक्टरमधला MSP मधला की MSP इन्क्रीज होती आहे, तर व्हायला काय पाहिजे होतं की फार्मर्स जास्त प्रोड्यूस करतील आणि त्याच्यामुळे त्याचे प्राइजेस फॉल व्हायला पाहिजे.
बट असं ॲक्च्युली बघितलं जातं का? तुम्ही कॉस्ट पुश फॅक्टर्समध्ये काय बघितलं आहे, MSP जर इन्क्रीज केली आहे तर इन्फ्लेशन दिसतं आहे का? ती कंप्लीट सायकल आता पुन्हा एक्सप्लेन करू, तुम्ही सांगा काय सांगितलं होतं त्या दिवशी. फक्त डिराईव्ह करा, बाकी काही नाही बोलूया. डिराईव्ह करा. काय होणार आहे या केसमध्ये? काय फार्मर्स एनकरेज होतील का? एखाद्या पर्टिक्युलर क्रॉपसाठी गव्हर्नमेंटने MSP डिक्लेअर केली आहे तर त्यांना वाटेल की ठीक आहे, माझ्या पिकाला हमी भाव मिळतो आहे, गव्हर्नमेंट ॲटलिस्ट एवढा एवढा प्राईस देणार आहे मला. ठीक आहे, म्हणजे असं नाही होणार की मी पीक घेतलं आणि पुढे ते वाया जाईल, कोणीच खरेदी नाही करणार, असं काही होणार आहे का? नाही. ठीक आहे, मग फार्मर्स मे बी प्रोडक्शन वाढवतील. ठीक आहे, चलो. इथे काय होणार आहे? MSP डिक्रीज केली. ठीक आहे, किंवा हे मॉडरेट लेवलचं असेल कंपॅरेटिव्हली. ठीक आहे, आता बोला पुढचा पॉईंट. ह्याच्यामध्ये काय डाऊट येऊ शकतो? फक्त एकच अशी गोष्ट आहे, MSP डिक्लेअर केली आणि मगच प्रोडक्शन वाढेल असं आहे का? ज्या वर्षी म्हणजे का तुम्ही क्लिअर कट हे नाही सांगू शकत की MSP वाढवली आहे म्हणूनच इन्फ्लेशन झालं आहे, कॉस्ट पुश इन्फ्लेशन, किंवा MSP कमी केली आहे म्हणजे प्रोडक्शन कमी झालं म्हणून प्राइजेस डिक्रीज झाले, किंवा सॉरी प्राइजेस इन्क्रीज झाले, राईट? सप्लाय कमी आहे म्हणून प्राइजेस इन्क्रीज झाले. ही जी दोन गोष्ट आहे या दोन्ही केसेसमध्ये तुम्हाला असं वाटतं आहे का इथे प्राइस डिक्रीज व्हायला पाहिजे कारण प्रोडक्शन वाढलं आहे, इथे प्राइस वाढलेला पाहिजे कारण प्रोडक्शन कमी झालं आहे? आता माझ्याकडे सपोज चार लोक माझ्याकडे येतात आणि एखादी कमोडिटी मागतायत, गहू द्या गहू द्या गहू द्या, माझ्याकडे नाही आहे, मी काय करणार? का भीती आहे? का इकडे हा वाला फॅक्टर होतो आहे की प्राइजेस वाढत आहेत? कारण काही लोक स्टॉक पायलिंग करतात, साठेबाजी करतात, होर्डिंग म्हणतात त्याला, राईट? माझ्याकडे जर 4 किलो गहू आहे आणि 4 लोक त्याला मागतायत, मी काय करणार? किंवा मला माहिती आहे की 5-6 लोक येतील आणि ह्याला मागतील. ठीक आहे, मी काय वाट बघेल की जेव्हापर्यंत या गव्हाची प्राईस, आज मला जर 20 रुपयाला हे द्यायला भाग पडतंय कारण एवढी डिमांड नाही आहे, मॉडरेट डिमांड आहे. उद्या डिमांड वाढणार आहे पण सप्लाय कमी असेल, मग लोक माझ्याकडे येतील आणि मग मी ह्याची 20ची 22-25 करून हाच गहू विकेल. म्हणून मी होर्डिंग करून ठेवते, मार्केट कंडिशन्स जज करेल, जेव्हा ह्याचे प्राइजेस वाढतील तेव्हा मी माझा माल बाहेर काढेल. ह्याला इन जनरल टर्म्समध्ये होर्डिंग बोलणार. आणि त्या होर्डिंगमुळे काय होणार आहे एक्झॅक्टली? प्राइजेस वाढतील. म्हणून तुम्ही बोलताय ना की प्रोडक्शन डिक्रीज झालं आहे आणि तुम्हाला सप्लाय कमी झाला आहे, म्हणून तुम्ही होर्डिंग करताय की एक राईट टाईम आल्यानंतर तुम्ही तो तुमचा प्रोड्यूस जो आहे तो मार्केटमध्ये काढणार, राईट? म्हणून प्राइजेस इन्क्रीज झालेत. इथे काय झालं? डिक्रीज झाले. आणखीन एक गोष्ट सांगा बरं का, हे तर झालं आहे बट ह्याच्याऐवजी सपोज या पिरियडमध्ये सफिशियंट रेनफॉल नाही झाला. आता ही कंडिशन मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं, MSP देणं किंवा न देणं किंवा कमी देणं ठीक आहे, हा फॅक्टर वेगळा, तो गव्हर्नमेंटल एजन्सीजच्या हातात असेल. बट रेनफॉल किती होतोय हे गव्हर्नमेंटच्या हातात कसं असेल? इंडिया काय अशी कंट्री जी कम्प्लिटली इरिगेशन म्हणजे इरिगेटेड आहे की तुम्हाला जागोजागी बघितले शेतकऱ्यांना तलाव आहेत, विहिरी आहेत, असं काही आहे का? इरिगेशन सिस्टम्स प्रोव्हाइड आहेत का? 100%. मेजर चंक ऑफ पॉप्युलेशन जी की फार्मर्स पॉप्युलेशन आहे ती इरिगेशनवर नॅचरल म्हणजे रेन वॉटरवर डिपेंड करते आहे. मग तुम्ही रेन वॉटरवर डिपेंड करताय, तो जर पाऊस त्यावर्षी नाही पडला, कळतंय, किंवा आणखी एखादं नॅचरल कॅलॅमिटी आहे, पेस्ट अटॅक झाला किंवा काही XYZ कंडिशन झाल्या, त्या मोमेंटला MSP डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा प्रोडक्शन डिक्रीज झालं आहे जिथे इन्क्रीज व्हायला पाहिजे होतं. नॉर्मल टाईम्समध्ये MSP डिक्लेअर केलं आहे कारण काय असतं, तुम्ही पीक घेण्याच्या अगोदर गव्हर्नमेंट MSP डिक्लेअर करते आहे म्हणजे तुम्ही एनकरेज होणार, चला आता हा सीझन आहे, रब्बी सीझन आहे, त्याच्यामध्ये डिक्लेअर करतो मी. कळते मला काय म्हणायचं आहे? पक्का कळते. मग तो एक फॅक्टरमुळे
ही एक डिस्क्रिपन्सी क्रिएट झाली आहे की हे इन्क्रीज होतं आहे का डिक्रीज होतं आहे, राईट. आणि त्याच्यानंतर हे जे प्राइजेस ॲक्च्युली फार्मर्सच्या हातात असतील, सपोज हे इन्फ्लेशन इन्क्रीज होतं आहे किंवा डिक्रीज होतं आहे, मी 2 मिनटासाठी ह्या फॅक्टरला बाजूला सोडते. फार्मर्स मेजरली अफेक्टेड कुठल्या गोष्टीमुळे होतील? आपण सगळे आयसोलेशनमध्ये राहतो आहे? नाही, राईट. म्हणजे जो इम्पॅक्ट इन्फ्लेशनचा तुमच्या आणि आमच्यावर होतो आहे, नॉन फार्मिंग कम्युनिटीजवर, तोच फार्मर्सवर पण तर होणार आहे. त्यांना पण लाईव्हलीहूडसाठी मिनिमम ॲटलिस्ट गहू तांदूळ आणि येणं जाणं, ट्रान्सपोर्टेशन, एज्युकेशन, हॉस्पिटल्स वगैरे हे सगळे खर्च करावेच लागतील. कळतं आहे? म्हणजे दे आर ऑल्सो फेसिंग द इफेक्ट्स ऑफ द इन्फ्लेशन, राईट. मग आता ही जी MSP त्यांच्या हातात आली आहे व्हॉट्सो एव्हर, ती सफिशियंट आहे का? म्हणून प्रपोजल काय आहे, या 2 गोष्टींमध्ये ग्रे एरिया आहे. तुम्ही स्ट्रॉंगली नाही म्हणू शकत की हे जे MSP डिक्लेअर केल्यानंतरसुद्धा किंवा न केल्यानंतरसुद्धा इन्फ्लेशन का आहे. आणि जर असं झालं गव्हर्नमेंटने XYZ अमाऊंट MSP डिक्लेअर केली आहे आणि वेगवेगळ्या फॅक्टर्समुळे तरी पण हे जे कळलं, ही जी डिस्क्रिपन्सी क्रिएट होती आहे ह्याच्यामुळे तरी पण जर इन्फ्लेशन झालं आणि थोडं जास्त झालं आहे त्या पिरियडमध्ये, तर फार्मर्सच्या हातामध्ये ही जी MSP येते ती त्याच्या लाईव्हलीहूडसाठी सफिशियंट नाही आहे. हे मी अगोदर सांगितलं आहे. म्हणजे अगेन तो फार्मर लॉसच्या कंडिशनमध्ये आहे. मग ह्याच्याशी डील करण्यासाठी वेगवेगळे प्रपोजल्स काय आहेत की तुम्ही या MSPला ना, त्याचे फॅक्टर्स आपण बघत होतो की फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन काय आहे, तुम्ही किती इंटरेस्ट घेताय वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी नाही. काय होता फॉर्म्युला? एक्झॅक्टली. तुम्ही त्याच्या फॅमिली लेबर आणि A2 वगैरे हे जे फॅक्टर्स आहेत ह्यांना कन्सिडर नका करू. या MSPला इन्फ्लेशन इंडेक्स्ड करा. म्हणजे ते फॅक्टर्स पण कन्सिडर करा, पण त्याच्यासोबत इन्फ्लेशन सोबत पण इंडेक्सिंग करा या MSPची, की सपोज इन्फ्लेशन एवढं वाढलं तर त्या मोमेंटला ही MSP एवढी असेल. ह्याला म्हणा इन्फ्लेशन इंडेक्सिंग. आणि हेच सेम गोष्ट कॅपिटल मार्केटमध्ये पण काम करते. अशीच वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्समध्ये मला सांगितलं, बॉन्ड्स वगैरे तुम्ही खरेदी करताय, त्याची प्राईस इंटरेस्ट वाढलाय, तुम्हाला मिळतोय, ठीक आहे, जाऊ द्या, पण त्या मुद्द्यात नको जाऊया कारण परत ठीक आहे. कॉस्ट पुश क्लिअर आहे. कॉस्ट पुश काय आहे? सप्लाय कमी झाला आहे, ठीक आहे. सप्लाय कमी झाला आहे म्हणून डिमांड तर तीच होती, सप्लाय कमी झालं म्हणून मला प्राइजेस वाढवायचे. त्याचे एक्झाम्पल्स कुठले? ते वेज राईस झालं आहे. आता वर्कर्स आहेत त्यांचा पगार वाढला आहे, ते जास्त डिमांड करतील बट सप्लाय कमी आहे, ठीक आहे. एक्सचेंज रेट्स स्ट्रेंथन्स, इम्पोर्ट्स एक्सपेन्सिव्ह. डॉलर जेव्हा स्ट्रेंथन होतोय तेव्हा इम्पोर्ट्स एक्सपेन्सिव्ह होत आहेत, आणि डॉलर जेव्हा वीक होतोय तेव्हा इम्पोर्ट्स कॉम्पिटिटिव्ह असतील, प्रॉफिटेबल असतील, कॉम्पिटिटिव्ह असतील. कळतंय? नेक्स्ट पॉईंट कुठला होता? नॅशनल डेट. काय जसं की नॅशनल डेट म्हणजे काय आहे एक्झॅक्टली? ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने लोन घेतलं आहे मयुरी, ठीक आहे. आता इंडियन गव्हर्नमेंट लोन का घेईल कोणाकडून? त्यांच्याकडे एक रेव्हेन्यू आहे, गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू आहे 100 रुपये, पण गव्हर्नमेंटचा खर्च आहे 500 रुपये. मग गव्हर्नमेंटला खर्च आहे 500 आणि येतात त्यांच्याकडे किती? 100. मग मला हे एक्स्ट्रा जे 400 रुपये आहेत ते कुठून तरी आणावे लागतील. मग गव्हर्नमेंट लोन घेईल,
खर्च करण्यासाठी. आणि मिनिमम खर्च असतील काय असतील, तुमच्या आमच्यासारख्या लोकांना सॅलरी देणं, मनरेगाच्या वर्कर्सला वेजेस देणं, त्यांचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ असेल त्यांचे सॅलरीज वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, डे टू डे लाईफमध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गव्हर्नमेंटचा खर्च होतो, जो की स्टॅटिक खर्च आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही होते. एखादा नवीन प्रोजेक्ट आणायचा आहे किंवा नवीन स्कीम लॉन्च करायची, काही नवीन प्रोग्राम्स आहेत वगैरे, हे सगळ्यासाठी पण पैसा लागणारच आहे, राईट. तो पैसा उभा कुठून करणार, कारण देर इज अ डेफिसिट. आणि ह्याला मी फिस्कल डेफिसिट इन जनरल टर्म्स म्हणू शकते, फार किचकट डिटेल्समध्ये जाऊ नका. मग हा डेफिसिट गव्हर्नमेंट कुठून सॅटिस्फाय करेल, तर गव्हर्नमेंटला लोन घ्यावं लागेल. मग गव्हर्नमेंटने लोन घेतलं आहे तर ते काय अमेरिकेत जाऊन खर्च करणार आहेत का, कुठे खर्च करतील, इंडियामध्ये. इंडियामध्ये म्हणजे काय, वेगवेगळे स्कीम्स असतील, काही प्रोग्राम्स असतील, काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी असेल, किंवा कोणाला काही स्कॉलरशिप्स द्यायचे असतील, पेन्शन्स द्यायचे असतील वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये गव्हर्नमेंट तुमच्याचवर खर्च करते आहे. म्हणजे तो पैसा तुमच्या आणि आमच्या हातात येतो आहे, डायरेक्टली और इनडायरेक्टली. पटतंय? म्हणजे काय होतं आहे, गव्हर्नमेंट कर्ज घेते आहे, तुमच्या हातात पैसा येतो आहे, तुम्ही जास्त डिमांड करताय, कमॉडिटीज तेवढ्या आहेत अवेलेबल का नाही माहिती नाही, इन्फ्लेशन. कळतंय? नॅशनल डेट, गव्हर्नमेंटने टॅक्सेस वाढवलेत, ठीक आहे. आता तुम्ही हे म्हणू शकता टॅक्सेस वाढल्यानंतर इन्फ्लेशन कसं होऊ शकतं. टॅक्स वाढवला आहे, बट टॅक्स थ्रू आलेला पैसा पण तर कंट्रीमध्ये जर खर्च केला आहे तर तो पैसा इनडायरेक्टली तुमच्या हातात येतो आहे. टॅक्स कलेक्शन केल्या, हे हा जो रेव्हेन्यू आहे गव्हर्नमेंटचा म्हणजेच काय आहे, टॅक्सेस थ्रूच येतो आहे ना तो रेव्हेन्यू, राईट. मग टॅक्सेस वाढवले म्हणजे एनी विच वे तुम्ही टॅक्स वाढवा आणि तोच पैसा कंट्रीमध्ये खर्च करा, म्हणजे लोकांच्या हातात पैसा पडतो आहे आणि म्हणून इन्फ्लेशन होतं आहे, राईट. आता जास्त लॅक ऑफ कॉम्पिटिशनच नाही आहे. माझ्या विम्स अँड फॅन्सीजवर मी डिसाईड करेल की या पर्टिक्युलर कमॉडिटीची प्राईस काय आहे. जिओ, व्हेरी गुड. तर डिमांड पुल इन्फ्लेशन विल लीड टू कॉस्ट पुश इन्फ्लेशन, हे आत्ताच एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे तो ग्रे एरिया आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. बट काही असे फॅक्टर्स असतील जे फॉलो करत आहेत डिमांड पुल फॅक्टर किंवा कॉस्ट पुश इन्फ्लेशनला आणि स्ट्रिक्टली अडहर करतायत. तर हे हा जो म्हणजे बायफर्केशन आहे दोन गोष्टींमधला, हा चारदा विचार करायचा, स्वतःच विचार करायचा आणि मग जॉट डाऊन करायचं. म्हणजे मी काय सजेशन देते आहे, एक साईडला लिहायचं डिमांड पुल, एका साईडला लिहायचं कॉस्ट पुश, वेगवेगळे फॅक्टर्स लिहून काढा आणि स्वतःला क्लिअर कट रिझन द्या की वाय दिस पर्टिक्युलर रिझन इज कमिंग अंडर डिमांड पुल आणि वाय दिस रिझन इज कमिंग अंडर कॉस्ट पुश. हे एक एक्सरसाइज करा, ठीक आहे. एक स्ट्रॉंग रिझन मिळालं, ओके. नाही मिळत आहे किंवा काही एक डिस्क्रिपन्सी नोट करताय, काही ग्रे एरिया आहे की हा, जसं मी आत्ता सांगितलं होतं MSPच्या बाबतीत पण कळतंय, समजतं. ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसच्या बाबतीत ही गोष्ट लार्जली बघण्यात येते की तुम्हाला हेच माहिती नाही हा डिमांड पुल आहे, वन इज लीडिंग टू अदर. मग तशी शोधून काढा, म्हणजे वेन दॅट क्वेश्चन कम्स इन फ्रंट ऑफ यू, यू विल बी एबल टू जज की अच्छा डिमांड पुल इज नॉट दी ओनली फॅक्टर रिझन, कॉस्ट पुश इज नॉट दी ओनली रिझन. कळते? पटते? ही एक्सरसाइज करा आणि उद्या या, पक्का लक्षात ठेवा. टाइप्स ऑफ इन्फ्लेशनमध्ये आता मला क्रीपिंग, वॉकिंग, मॉडरेट, रनिंग, गॅलोपिंग, हायपर इन्फ्लेशन, क्रॉनिक इन्फ्लेशन, स्टॅगफ्लेशन. क्रीपिंग इन्फ्लेशन जसं लहान बाळ आहे ना, म्हणजे काय म्हणताय, इन्फ्लेशनचे वेगवेगळे टाईप्स का असतील, कारण मला प्रत्येक वेळेस ट्रॅक करायचं आहे की हे इन्फ्लेशन किती आहे. का? कारण माझं म्हणजे मी एक मिडल क्लास आहे, दॅट इज अ डिफरंट थिंग, बट लोअर मिडल क्लास किंवा मग BPL, APL हे लोक जे आहेत ना, त्यांच्यासाठी एक वेळेस म्हणजे एक दिवसाचं जे काही पण एक्सपेंडिचर आहे, कंप्लीट दिवसाचं खाणं पिणं, रोज बाहेर वगैरे जाणं, मिनिमम जे ते करतायत ते, हे कंप्लीट करण्यासाठी, हे अचीव करण्यासाठी त्यांचे सपोज त्यांना 200 रुपीज आजच्या डेटला लागत आहेत किंवा फॉर दॅट मॅटर 150 रुपीज लागत आहेत. जर त्यांची इन्कम इन्क्रीज नाही होते पण त्याच सेम गोष्टी त्यांना करण्यासाठी जर अचानक 170 लागायला लागले, 20 रुपये कुठून आणतील? एक जण उपाशी झोपेल. मग ह्या कंडिशन्सला टॅकल करण्यासाठी, ठीक आहे, मला नवीन बिझनेस प्लॅन्स करायचे आहेत,
मी सांगितलं होतं WPIचे वेगवेगळे बास्केट्स कुठल्या कुठल्या होत्या, कॅटेगरीज, प्रायमरी आर्टिकल्स, फ्युअल अँड पॉवर, मॅन्युफॅक्चर्ड गुड्स. तीन वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. त्या कॅटेगरीज काय डिनोट करताय की ह्या कॅटेगरीजमध्ये जे काही पण कमॉडिटीज तुम्ही त्या बास्केटमध्ये ठेवलेल्या आहेत, टोटल 697 होत्या, राईट. तर ह्या ज्या काही पण कमॉडिटीज तुम्ही ठेवल्या आहेत त्यांना क्लोजली ट्रॅक करणं इज मस्ट, कारण इंडस्ट्रीज आर इन्वॉल्ड, त्यांची नवीन येणारी इन्व्हेस्टमेंट इज इन्वॉल्ड, राईट. मी इन्व्हेस्टमेंट आणण्याचा विचार करते, अचानक इन्फ्लेशन झालं आहे आणि इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे काहीतरी सम 1000 crores किंवा काही असं एक XYZ अमाऊंट असेल आणि जर मी आउट ऑफ बजेट झाले अँड आय एम नॉट एबल टू एस्टॅब्लिश माय बिझनेस जस्ट बिकॉज इन्फ्लेशन खूप जास्त आहे, मग मी आत्ताच जे प्लॅन करत होते की विदिन अ वीक किंवा विदिन अ मंथ, विदिन अ इयर मी नवीन इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये आणणार आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये माइंडेड जॉब्स पण क्रिएट होत आहेत, वेगवेगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज पण घडून येत आहेत, ते होणार नाही. मग मला एक सेन्स ऑफ अंडरस्टँडिंग पाहिजे मार्केट कंडिशन्सची आणि इन्फ्लेशनची पण, की असं नाही होणार ऑल ऑफ अ सडन मी आउट ऑफ बजेट जाती आहे. पटतंय? ह्या सगळ्या रिझन्समुळे मला हे ट्रॅक करायचं आहे. मी हे इकडे का बडबड करते आहे, मला जेव्हा ट्रॅक करायचं आहे तर मला इन्फ्लेशनला वेगवेगळ्या, इन्फ्लेशन तर तेच आहे, व्हॉट इज दॅट, ॲव्हरेज प्राईज लेवल राईज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन अ म्हणजे एक बास्केट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, ठीक आहे, ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. प्राईज राईज, बट ॲज अ 1 रुपयाचं जर 100 रुपये झाले आणि अचानक 1,00,000 रुपये झाले, ह्याला पण इन्फ्लेशनच बोलणार, पण मला ट्रॅक तर करावं लागेल, मग त्याला वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये टाकावं लागेल. म्हणून मी म्हणते क्रीपिंग इन्फ्लेशन. इन्फ्लेशन होतं आहे पण हळूहळू होतं आहे, जसं एक लहान बाळ रांगतं आहे. क्रीपिंग इन्फ्लेशन, राईट. दुसरं आहे वॉकिंग इन्फ्लेशन, एवढं डेंजरस नाही आहे. मॉडरेट इन्फ्लेशन, नॉट सो डेंजरस, लेस दॅन 10%च आहे, खूप डेंजरस नाही आहे. पण तुम्हाला तरी पण एक आय ठेवावी लागेल की ओके आता मला थोडंसं नोटीस करण्याची गरज आहे इन्फ्लेशनला. इन्फ्लेशन का इम्पॉर्टंट आहे माहिती आहे मला आता, ग्रोथसाठी, राईट. म्हणजे भाव वाढला आहे ना, काल सांगितलं होतं, ग्रोथसाठी इन्फ्लेशन इम्पॉर्टंट आहे. जर इन्फ्लेशनच नाही झालं तर मी तेच कमॉडिटी त्याच रेटवर वर्षानुवर्ष विकत बसेल, ठीक आहे. रनिंग इन्फ्लेशन, ठीक आहे. गॅलोपिंग इन्फ्लेशन, एक्झॅक्टली. गॅलोपिंग इन्फ्लेशन अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये ते वाढतच चाललं आहे, कळतंय. हे वेगवेगळे टाईप्स आहेत. स्टॅगफ्लेशन माहिती आहे, अनएम्प्लॉयमेंट खूप जास्त आहे, इन्फ्लेशन खूप जास्त आहे, इकॉनॉमिक ग्रोथ कमी झाली आहे, अफेक्ट झाली आहे. त्याच्यामुळे मला काही मेजर्स घ्यावे लागतील, जे की आपण आता मनी अँड बँकिंग बघू, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की व्हॉट आर द मेजर्स दॅट वी कॅन टेक, ठीक आहे. त्याच्यानंतर मग क्रेडिट इन्फ्लेशन काय आहे, गरज नाही आहे लोकांना तेवढ्या लोनची, पण बँकने चीप लोन्स लोकांना देण्यास सुरुवात केली. आता मला गरज नव्हती, पण मला वाटलं चल ठीक आहे, भी कम इंटरेस्ट रेट पे बैंक मुझे अगर लोन दे रही है तो मैं ले लेता हूँ, आणि मी विनाकारण एखादा वायफाय खर्च करून टाकेल, नवीन फ्रीज घेऊन टाकेल. गरज होती का? नव्हती. त्याच्यामुळे काय झालं, अचानक ह्या कमॉडिटीजची डिमांड वाढली आणि झालं काय, प्राईस वाढला. गरज होती का त्याची? नाही. क्रेडिट इन्फ्लेशन, कळते. असे वेगवेगळे टाईप्स आहेत, आता मी पुन्हा डिस्कस नाही करणार, ठीक आहे. आपण एक क्विक रिव्हिजन बघत होतो. होलसेल प्राईस आणि CPI वगैरे मी नंतर डिस्कस करते, म्हणजे गरज नाही आहे. मी तो जो 2 टॉपिक्स आहेत त्याला मी मनी अँड बँकिंगच्या नंतर एक्सप्लेन करणार आहे, ठीक आहे. गुड ॲस्पेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन ह्याच्यामध्ये कुठले कुठले होते, वेज इन्क्रीज होतो आहे लोकांचा, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी काय होतं आहे, बिझनेसमॅन्सला प्रॉफिट होतो आहे कारण इन्फ्लेशन आहे, ठीक आहे. असे 2-3 फॅक्टर्स. डिफ्लेशन, प्राईस डिक्रीज होतो आहे, ठीक आहे. काही एखाद्या वस्तूचा प्राईस दिवसेंदिवस डिक्रीज होतो. मोबाईल फोन्स जसं जेवढा जुना मॉडेल आहे तेवढी प्राईस कमी होणार, डिफ्लेशन, ठीक आहे, ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. काय झालं, हां आणि असं का, अच्छा. तर मला रिझन सांगा, पण कुठे वाचून न सांगा. नाही वाचून नाही सांगायचं आहे, नाही ते सांगा तुम्ही, पण मला वाचून नका सांगा. मला हे म्हणायचं आहे, फक्त विचार करा. एक हिंट देते, सेमी कंडक्टर चिप्स, दॅट इज अ डिफरंट फॅक्ट, ठीक आहे.
तर विचार करा, मी जो क्वेश्चन पोस्ट करते त्याला फक्त विचार करा आणि मग सांगा. आणि खूपच लास्ट रिसॉर्ट असेल की नाहीच सुचत आहे काही, तेव्हा गुगल करा. ठीक आहे. काय मला कळालं नाही. इकॉनॉमिक ग्रोथ त्यानुसार इकॉनॉमिक ग्रो होणार, कारण लोक खूप सारा खर्च करतात. मग ते नेहमी करायला पुढे कोणाला कोणत्याही कंट्रीला. मला क्वेश्चन नाही कळालं, अर्धा कळाला अर्धा नाही कळाला. क्रेडिट इन्फ्लेशन जर आपण केलंय तर आपल्या इकॉनॉमीसाठी चांगलंच आहे ना, कारण त्याच्यामध्ये लोक ग्रोथ होती, म्हणजे लोक पैसा खर्च करते ना, आपण ग्रोथ होती असं त्याचं म्हणणं. माझं एक जजमेंट असेल मार्केटचं. माझ्याकडे अचानक पैसा आला, मला माहिती नव्हतं, मला अचानक रस्त्यावर 1 लाख रुपये पडलेले भेटले, काय होईल? मग मनी सप्लाय क्रिएशन हा फॅक्टर येणारच नाही ना. व्हॉट इज मनी सप्लाय? या गोष्टीमुळे मी म्हणते जेव्हा बँक्स RBI रेपो रेट वाढवते, रिव्हर्स रेपो रेट वाढवते, CRR वाढवते, SLR वाढवते वगैरे वगैरे, हे ज्या गोष्टी करते RBI, ज्या RBI रेपो रेट वाढवेल म्हणजे ज्या रेटवर बँक्स RBIला लोन देते, उलट आहे, ज्या रेटवर RBI बँक्सला लोन देते, राईट RBI बँक्सला लोन देते, काय होईल? इंटरेस्ट रेट जो द्यावा लागेल बँक्सला RBIला तो काय आहे? रेपो रेट, राईट. आणि जेव्हा बँक्स RBIला लोन देते तेव्हा रिव्हर्स रेपो रेट असेल, राईट. मग आता सपोज एक सेकंडसाठी लक्षात घ्या, RBI हा बँकला लोन देते, कुठली पण एक कमर्शियल बँक आहे. आता मी जेव्हा लोन घेणार तर मला समोरच्या पार्टीला इंटरेस्ट द्यावा लागेल. मग मी ही बँक RBIला जो इंटरेस्ट रेट देते तो रेपो रेट आहे. आता रेपो म्हणजे काय? रिपर्चेस ऑब्लिगेशन, ठीक आहे. तर आता मग हे जे रिपर्चेस ऑब्लिगेशन म्हणजे काय असतं? पुन्हा त्या सीनमध्ये जावं लागेल आपल्याला. रिपर्चेस म्हणजे जेव्हा RBI जेव्हा बँकेला पैसे देते ना, तर बँक त्यांच्याकडे काहीतरी बॉन्ड्स वगैरे ठेवते. एक्झॅक्टली. हां, वापस परचेस करायला ते जे लागतं तर आपण माहिती आहे सगळ्यांना. तुला कळालं आहे मयुरी? एक सिम्पल सांगते तुला तिच्यासाठी. म्हणजे हे बघ, एक बॉन्ड आहे, सध्या एक पेपर आहे, त्याच्यावर हे टर्म्स अँड कंडिशन. सपोज तुम्ही बँकेकडून पण लोन घेणार तर काहीतरी पेपर वर्क करतील ना, की मी ह्या व्यक्तीला एवढं लोन दिलं आहे, त्या व्यक्तीने मला प्रॉमिस केलं आहे की मी तुम्हाला एवढं इंटरेस्ट रेट एवढ्या वर्षासाठी जे काय पण असेल, शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म, एवढं इंटरेस्ट रेट तुम्हाला देणार, राईट. आता मी ह्या बॉन्डवर मी लिहून घेतलं आहे. आता हा RBI काय करणार आहे? लोन देणार आहे, ह्याच्यावर लिहिलेलं आहे. लोन देताना बँक्स काय करतील? RBIकडे स्वतःचे बॉन्ड्स ठेवतील आणि म्हणतील की हा बॉन्ड मी तुम्हाला या बॉन्डवरती एवढा इंटरेस्ट देतो जेव्हापर्यंत तुम्ही माझा पेपर ठेवून घेणार. म्हणजे मी म्हणते मयुरी हा माझा पेपर आहे, तू 1 वर्ष तुझ्याकडे ठेव, ह्याची किंमत आहे 4 लाख रुपये. तू म्हणशील हा नुसता कागद माझ्याकडे ठेवून मी काय करणार, आणि मी माझे 4 लाख तुम्हाला का देऊ? मी म्हणेल मयुरी थांब, मी तुझे 4 लाख पण तुला वापस करेल, त्याच्यासोबत मी तुला 4 लाखवर 10% इंटरेस्ट देईल. मग मी जे तुला, आणि ज्या मोमेंटला मी तुझी कंप्लीट रीपेमेंट करून टाकेल त्या मोमेंटला माझा हा पेपर तुम्हाला वापस कर आणि तुझं कंप्लीट पेमेंट तुला मिळून जाईल. प्रत्येक मंथली जे काही पण माझे टर्म्स असतील तेव्हा मला हे EMIs थ्रू मला इंटरेस्ट तुला द्यायचं आहे, राईट. रीपेमेंट करेल आणि मी हा पेपर रिपर्चेस करेल तुझ्याकडून in return of the amount that you have already given me along with some interest, that is repo rate, and that is an obligation on me. कळतंय? हा झाला रिपर्चेस ऑब्लिगेशन, राईट. आता हे सगळं भानगड आहे. ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं आहे? RBIने बँक्सला लोन दिलं तर बँक ते लोन घेऊन एक्झॅक्टली काय करणार आहे? तुमच्या आणि आमच्यासारख्या लोकांना लोन देणार आहे. म्हणजे RBIने बँक्सने खूप साऱ्या लोकांना लोन दिलं आहे. म्हणजे लोन दिला आहे म्हणजे तुमच्या आणि आमच्या लोकांकडे हातात पैसा आला आहे. मनी सप्लाय जो इकॉनॉमीमध्ये होता तो इन्क्रीज झाला आहे. कळते?
मग मला आर बी आयला ॲक्च्युली हे काय हिंट करते, आर बी आयला ज्या मोमेंटला हा मनी सप्लाय कंट्रोल करायचा आहे, वाढवायचा आहे किंवा कमी करायचा आहे, तेव्हा आर बी आय रिव्हर्स रेपो रेट किंवा रेपो रेट हे 2 इन्स्ट्रुमेंट्स यूज करेल आणि मग मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स म्हणतात त्याला. आणि मग मनी मार्केट म्हणजे हे जे लोन वगैरे घेणं देणं चालू आहे ते फक्त 1 वर्षासाठी शॉर्ट टर्मसाठी असतं आहे किंवा 1 वर्षापेक्षा पण कमी पिरियडसाठी. ते 1 दिवसाचं सुद्धा असू शकतं, ओव्हरनाईटसुद्धा असू शकतं, 7 दिवसाचं पण असू शकतं, पण ते 1 वर्षापेक्षा कमी असेल मनी मार्केट. मग मला मनी सप्लाय इन्क्रीज करायचं आहे का मनी सप्लाय डिक्रीज करायचं आहे? मी एवढी सगळी भानगड इकडे करते आहे आणि याच्या मागच्या स्लाईडवर आपण काय बोलतो आहे, इथे काय बोलणं चालू होतं आपलं, क्रेडिट इन्फ्लेशन. आर बी आयला याचं एक जजमेंट असलं पाहिजे ना की मार्केटमध्ये इकॉनॉमीमध्ये ॲट प्रेझेंट किती मनी सप्लाय आहे. आता तुम्ही जर मॅक्रो इकॉनॉमिक्सची बुक वाचली असेल तर दर इज अ डिफरन्स बिटवीन स्टॉक अँड फ्लो. व्हॉट इज स्टॉक? पर्टिक्युलर टाईमवरती काय एक्झॅक्टली. मग मनी सप्लाय हा एक स्टॉक आहे, नॉट अ फ्लो. फ्लो म्हणजे ओव्हर अ पिरियड. कळतंय? माझी सॅलरी किती काय आहे फ्लो. माझी असेट्स किती आहेत माझ्याकडे, असेट्स मला माहिती आहे. आज माझ्याकडे एक स्वतःच्या नावावर एक घर आहे, एक बंगला, एक गाडी आहे. तुम्हारे पास क्या है? कळतंय? पटते? मग आता हा मनी सप्लाय स्टॉक आहे. आर बी आयला ह्या स्टॉकच्या बाबतीत इन्फॉर्मेशन आहे, कंडिशन सप्लाय, ब्लॅक मनी अँड ऑल, राईट. मग ह्याला तुम्ही टिंकर नाही करत आहे कुठेतरी? पटते? जर बँक्स असे लोन देत राहिले, लोक घेत राहिले आणि स्पेंड करतायत, मग आर बी आय जे हे रिव्हर्स म्हणजे रेपो मार्केटमध्ये किंवा काय म्हणता येईल त्याला मनी मार्केटमध्ये डील करते आहे आणि मनी सप्लाय कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते आहे सो ॲज टू अचीव 2 ऑब्जेक्टिव्स, प्राईस स्टेबिलिटी आणि इकॉनॉमिक ग्रोथ. 2 ऑब्जेक्टिव्स आहेत आर बी आयचे. एक प्राईस स्टेबिलिटी म्हणजे इन्फ्लेशनला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, 4% प्लस ऑर मायनस 2%. जर खूप एखादं वाईट सिच्युएशन आली आणि इन्फ्लेशन जर कमी होतं आहे म्हणजे डिफ्लेशन होतच आहे तर चला ठीक आहे 2% इन्फ्लेशन तर असलंच पाहिजे. जर वस्तूंचे एवढेच भाव पडले तर त्याचा पण उपयोग नाही आणि खूपच जास्त भाव वाढले तरी पण उपयोग नाही. मग मला ही प्राईस स्टेबिलिटी आणि इकॉनॉमिक ग्रोथ हे 2 ऑब्जेक्टिव्ह जर अचीव्ह करायचे तर मला स्टॉक म्हणजे हा माझा मनी सप्लाय जो ॲट अ टाईम मार्केटमध्ये किती आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर बँक्स असा क्रेडिट क्रिएट करत असले आणि त्या क्रेडिट थ्रू इन्फ्लेशन होतं आहे, दॅट इज अ क्रेडिट इन्फ्लेशन, तर माझा पर्पज डिफीट होतो आहे. मग मनी सप्लाय कंट्रोल करून उपयोग काय? कळते? आणखीन एक रिझन आहे म्हणजे तो फॅक्टर इकडे रिलेव्हंट आहे. मला माहिती आहे, मी तुम्हाला 2 चॅप्टर्स ॲट अ टाईम पॅरलली शिकवते आहे म्हणजे पुढचा चॅप्टर शिकताना तुम्हाला खूप इझी जाईल. ठीक आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी माहिती आहे, कॉन्ट्रॅक्शनरी नाही, एक्सपान्शनरी. काय एक्सपान्शन कळतं आहे ना मयुरी? मनी सप्लाय काय माहिती आहे ना, ॲट अ टाईम इकॉनॉमीमध्ये किती पैसा आहे तो बँक्समध्ये असलेला पैसा नाही म्हणते, बिझनेसमॅन आणि लोकांच्या हातामध्ये असलेला पैसा, तो आहे मनी सप्लाय इन द इकॉनॉमी. स्टॉक कन्सेप्ट आहे. ठीक आहे? तो आर बी आयला माहिती पाहिजे. सपोज आर बी आय ने हा मनी सप्लाय इन्क्रीज केला आहे म्हणजे आर बी आयने बँक्सला जास्त लोन दिला आहे कमी रेपो रेटवर. कारण काय, जर बँकला जास्त इंटरेस्ट देऊन आर बी आयकडून लोन घ्यावं लागलं तर बँक जास्त लोन घेतील का? बँकने जास्त लोन नाही घेतलं तर बँक लोकांना लोन देतील का? जास्त नाही. पण आर बी आयने रेपो रेट कमी केला तर बँक्स जास्त लोन घेतील आर बी आयकडून आणि इन टर्न लोकांना जास्त लोन्स डिस्ट्रीब्यूट करतील म्हणजे मनी सप्लाय इन्क्रीज होईल. म्हणजे रेपो रेट जर डिक्रीज झाला आहे तर मनी सप्लाय इन्क्रीज होईल, रेपो रेट इन्क्रीज झाला आहे तर मनी सप्लाय. कळते? हे रिलेशन कळालं म्हणजे ज्या इंटरेस्ट रेटवर बँक्स आर बी आयकडून लोन घेत आहेत, राईट.
मग आता मनी सप्लाय इन्क्रीज झाला आहे. ठीक आहे, एक सिम्पल सायकल बघा. हा मनी सप्लाय हा इन्क्रीज झाला म्हणजे एक्झॅक्टली काय झालं आहे, रेपो रेट हा कमी झाला आहे है ना. कळतं आहे, रिपर्चेस ऑब्लिगेशन रेट ज्या रेटवर रिपीट करायची गरज नाही. ठीक आहे, मनी सप्लाय इन्क्रीज झाला आहे. काय व्हायला पाहिजे, बँक्स कमी इंटरेस्ट इंटरेस्ट रेट, जे बँक इंटरेस्ट रेट काय होईल, कमी बँक जे लोकांना लोन देते तो इंटरेस्ट कमी होईल. RBIची इच्छा हीच होती की बँकने इंटरेस्ट रेट कमी केले पाहिजे. इथे तो ग्रे एरिया क्रिएट होतोय. इंटरेस्ट रेट डिक्रीज होत आहेत म्हणून मनी काय होत आहे, आणि मग लोकांच्या हातात पैसा आहे म्हणून लोक डिमांड वाढवतील आणि डिमांड वाढली आहे म्हणून इन्फ्लेशन होईल. RBIने रेपो रेटच्या थ्रू हिंट दिली आहे. हिंट काय, नाही नाही नाही, इंटरेस्ट रेट कमी करा. बँक्सने असं केलं नाही. आणि हे इंटरेस्ट रेट्स वाढलेत तर काय होईल, बँक्सने RBIचं ऐकलं नाही. हा हिंट आहे की रेपो रेट मी कमी केलं, तुम्ही समोर जास्त कमी रेट इंटरेस्ट रेट कमी करा. असं केलं नाही तर काय झालं, आणि त्यांनी काय ना काय XYZ रिझन दिलं. मग काय होईल, मनी सप्लाय, मग काय होईल, डिमांड, कळतंय. ही एक सिच्युएशन असू शकते ना, असते ना, है ना. मग ते बँकेचं म्हणजे बँकेमध्ये पैसा कसा तयार होईल, कारण ते लोन त्यांनी घेतलं आहे ना RBI कडून, तर ते समोर लोन देणार नाही. म्हणजे आता इंटरेस्ट जास्त असल्यावर लोक हेच घेणार नाही ना लोन त्यांच्याकडून बँकेकडून. म्हणजे आता हां बोला. ते मग याला वापस करायचं आहे ना, म्हणजे RBIला पैसे वापस करावे लागतील, तर हे कुठून वापस करतील तो प्रश्न. बँक इंटरेस्ट रेट जर वाढवला बँकने तर बँक लोक घेणारच नाही. गरज हे इथे ही कंप्लीट सायकल. हां, आता मी इथे बोलले, इथे इन्फ्लेशन झालंय. मी इथे बोलले की RBIने हिंट केलं होतं की मी रेपो रेट कमी करतोय, मी ज्या रेटवर तुम्हाला लोन देतो तो कमी करतोय, तुम्ही तुमचे इंटरेस्ट रेट कमी करा आणि पुढे लोन कमी रेटवर द्या. पण बँक्सने हे केलं नाही. बँक्सने इंटरेस्ट रेट तेच ठेवले किंवा वाढवले थोडेफार, जास्त नाही पण. कळतंय. मग काय झालंय, इंटरेस्ट रेट जे लोकांना मिळायला पाहिजे ज्या इंटरेस्ट रेटवर लोन्स, ते नाही भेटत आहे. जर हे इंटरेस्ट रेट्स कमी झाले असते तर लोकांनी जास्त लोन घेतले असते. ते बँक्सने इंटरेस्ट रेट चेंजेस केलं नाही किंवा थोडंसं वाढवून टाकलं इंटर्न. वेगवेगळे रिझन्स असतील की आमच्यासाठी बॉरोईंग कॉस्ट जास्त होती दुसऱ्या लोन्सची, किंवा आमच्याकडे आता सध्या तेवढा पैसा नाही, आम्हाला गरज आहे वगैरे, खूप सारे रिझन्स असतात. मग आपण जेव्हा बँकिंग बघू ना डिटेलमध्ये, तेव्हा वेगवेगळ्या टाईपचे इंटरेस्ट रेट्स असतात. आणि मग ह्याच्यामध्ये की बँक्स ॲक्च्युली कुठल्या बँक रेट काय आहे वगैरे, हे रेट्स कसे ठरवतात ही प्रोसिजर आपल्याला लक्षात येईल. मग आपल्याला तिकडे क्लिअर कळेल. कारण आपण आता मी शिकवते इन्फ्लेशन, मी बोलते आहे मनी अँड बँकिंग, परत मी बँकिंगमध्ये जाईल. कळतं, म्हणजे दिस इज ऑल इंटरलिंक्ड. कळतं आहे. म्हणून फक्त आत्ताच्यासाठी एवढंच लक्षात ठेवा की असं नाही झालं. बँकने हिंट केली होती
बट बँक्सने सॉरी RBIने हिंट केली होती, पण बँक्सने तेच इंटरेस्ट रेट ठेवलं आहे की त्याच्यापेक्षा थोडं वाढलं आहे. म्हणून ॲक्च्युली हा जो मॉनिटरी पॉलिसी आहे ती रिफ्लेक्ट होती आहे का मार्केटमध्ये? नाही. RBIचा हा डिसिजन म्हणजे मॉनिटरी पॉलिसी आहे RBIची, पण ती मार्केटमध्ये नाही रिफ्लेक्ट झाली. RBIने हे कमी केलं, इंटेन्शन होतं इन्फ्लेशन व्हायला पाहिजे मार्केटमध्ये, म्हणजे थोडी ग्रोथ होईल. बट RBIच्या इंटेन्शनचे एक्झॅक्ट अपोजिट हे लोक वागवले आणि इथे इन्फ्लेशन कमी झालं आहे. कळतंय? मग ग्रोथ कमी झाली. इन्व्हेस्टमेंट करणारे सध्या नाही करणार, असं काही असू शकतं. कळतंय? आता इथे आणून मी तुम्हाला 2 मिनटासाठी सोडते. मग आपण जेव्हा मनी अँड बँकिंग शिकू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की या सिच्युएशनशी टॅकल कसं करायचं. म्हणजे कळतंय? म्हणजे इथे फक्त मुद्दा हाच आहे की प्रत्येक वेळेस बँक्स RBIचं ऐकतात ते असं नाही आहे. RBIची मॉनिटरी पॉलिसी रिफ्लेक्ट होती आहे मार्केटमध्ये असं पण नाही आहे. म्हणजे तुम्ही मी जे तुम्हाला सांगते आहे की ते असं आयसोलेशनमध्ये प्रत्येक गोष्टीला बघू नका. वी आर ह्युमन बिईंग्स, आणि जे लोक म्हणजे हे ॲक्टर्स आहेत, हे प्लेयर्स आहेत या इकॉनॉमीमध्ये, दे आर ऑल्सो ह्युमन बिईंग्स. त्यांच्या स्वतःचे काही ना काही लॉजिक्स असतील, काही रिझन्स असतील की ते डिसिजन्स घेत आहेत, त्यांचे इकॉनॉमिक डिसिजन्स जे असतील ते. अँड दिस इज ऑल अफेक्टिंग. म्हणून इन्फ्लेशन कंट्रोल इज अ डिफिकल्ट टास्क. म्हणून इन्फ्लेशन टार्गेटिंग फ्रेमवर्क ठरवलं आहे, आणि म्हणून मॉनिटरी पॉलिसी कमिटी प्रत्येक 4 महिन्याला बसते सोबत आणि ठरवते की काय आपली पॉलिसी असणार आहे. आणि म्हणून हे म्हणतायत की तुम्ही 4% मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. जर काही सिच्युएशन्स आल्या, फॉर दॅट मॅटर कोरोना, नॅचरल डिझास्टर किंवा वर्ल्ड क्रायसिस, असं काही पण असू शकतं, XYZ, ±2%, ह्या रेंजला कधी क्रॉस नका करू. म्हणजे जसं तुम्ही हे 3-4 म्हणून मी म्हणते की जसे तुम्ही हे 3-4 चॅप्टर्स शिकणार ना, तुम्हाला राईट फ्रॉम नॅशनल इन्कम टिल बँकिंग सगळ्या एका चॅप्टरचं नॉलेज लागणार आहे. असं नाही आहे, तुम्ही आयसोलेशनमध्ये नाही बघू शकत की दिस इज ओनली इन्फ्लेशनचं चॅप्टर किंवा ओनली मनी अँड बँकिंगचं चॅप्टर. कळतंय? काय डिस्कस करत होतो? डिसइन्फ्लेशन, डिक्रीज इन रेट ऑफ इंटरेस्ट, इन्फ्लेशन सॉरी ठीक आहे. रिफ्लेशन माहिती आहे, क्रायसिस आला होता, काहीतरी बूस्ट दिल्या गव्हर्नमेंटने, प्रोग्राम स्कीम्स अरेंज केल्या, त्याच्यानंतर मग रिगेन झालं इन्फ्लेशन, नॉर्मलपेक्षा जास्त असेल रिफ्लेशन. ठीक आहे. चल आता ना रेमेडीज टू इन्फ्लेशन हा हां काय अच्छा कुठलं रेमेडीज टू इन्फ्लेशन काय काय आहेत? मॉनिटरी पॉलिसी आत्ताच एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे. हे जे ना हा जो इश्यू आहे ह्याला मनी सप्लायमध्ये डिटेलमध्ये बघूया. त्याच्यानंतर मॉनिटरी मेजर्स कुठले कुठले? कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी आणि एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी. काय करायचं आहे? इन्फ्लेशन डिक्रीज करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? कंट्रोल करायचं आहे इन्फ्लेशन म्हणजे काय करायचं आहे? कुठली पॉलिसी यूज करावी लागेल? एक्सपान्शनरी का कॉन्ट्रॅक्शनरी? हां इन्फ्लेशन कंट्रोल करायचं आहे. इन्फ्लेशन कंट्रोल करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? मनी सप्लाय कमी करायचं आहे म्हणजे मार्केटमध्ये पैसे कमी असतील. काय झालं? अच्छा मनी सप्लाय कमी करायचं आहे. मनी सप्लाय कमी केला म्हणजे डिमांड कमी होईल. डिमांड कमी झाली म्हणजे प्राइजेस कमी होतील. अरे कोई ले नहीं रहा तो भाई ले लो भाई, कम दाम करती हूँ पर ले लो असंच म्हणणार ना. म्हणून प्राइजेस कमी होतील आणि मग काय होईल? इन्फ्लेशन कंट्रोल होऊन जाईल. कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी. कळतंय? नेक्स्ट पॉईंट OMOs, ओपन मार्केट ऑपरेशन्स. हे जे दोन काय काय माहिती नाही का? मी सांगते ना. हे जे मी रिपो रेट वगैरे बोलते आहे ना, मी म्हणते वेगवेगळे मनी मार्केटचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत.
हेच आहेत गव्हर्नमेंट सिक्युरिटी. म्हणजे हे काय आहे, मी जे म्हणते बॉन्ड देणं किंवा घेणं, तर बॉन्ड म्हणजे काय एक्झॅक्टली, CRR काय असतं, SLR काय असतं, हे पण इन बँकिंगमध्ये बघूया. RBI कंपल्शन करते की तुम्ही एक तुमच्या हे मला खूप घुसावं लागेल बँकिंगमध्ये, मी सध्या त्या बाबतीत बोलत नाही, ठीक आहे, कारण आपण खूप जास्त डायव्हर्ट होऊन जाऊ टॉपिकपासून. हे बघा सिम्पलेस्ट वेमध्ये एक सध्या एवढीच गोष्ट लक्षात ठेवा, RBI बोलती आहे, म्हणजे मी बॉन्ड्स जे बोलती आहे ना, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, म्हणजे मी म्हटलं की हा पेपर आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आता ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज नेमक्या बँक्सकडे कुठून आल्या, तर जेव्हा मी म्हणते नॅशनल डेट इन्क्रीज होतो आहे, गव्हर्नमेंट लोन घेते आहे, तर गव्हर्नमेंट काय करते एक्झॅक्टली, गव्हर्नमेंटने एक पेपर आणला मार्केटमध्ये, ह्याच्यामध्ये माझे टर्म्स अँड कंडिशन लिहिलेले आहेत, ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीवर एवढा एवढा इंटरेस्ट तुम्हाला मी देणार, म्हणजे हे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत. आता ह्याला सिक्युरिटीज असं का म्हणतात, कारण आणि हे सेफ काय आहे, कारण मी तुमच्याकडे येते, आता मी काय कोणीच नाही आहे, ॲटलिस्ट मी मयुरीसाठी नवीन आहे, तिला माझ्यावर काहीच विश्वास नाही, 0% ट्रस्ट आहे तुझा माझ्यावर. मी तुझ्याकडे येते आणि तुला म्हणते की हा बॉन्ड घे माझ्याकडून, मला एवढे एवढे पैसे दे, 10 लाख रुपये. काय बेसिस आहे, आणि मी तुला म्हणते मी तुला एवढा इंटरेस्ट देईल, मी जर पळून गेले तर, किंवा अर्धे पैसे दिले अर्धे दिलेच नाही तर, किंवा माझं म्हणजे काय म्हणतात त्याला, माझे इंटेन्शन्स खूप चांगले होते बट माझा बिझनेस कोलॅप्स झाला, काय होईल, मी बँकरप्ट आहे, मी तुझा पैसा कसा वापस करेल, माझे इंटेन्शन्स चांगले होते. वेगवेगळ्या कंडिशन्समुळे जे तुम्ही आणि आम्ही मार्केटमध्ये काही इन्स्ट्रुमेंट्स इंट्रोड्यूस करतो, जसं एखाद्या कंपनीचे शेअर्स आहेत, तुम्ही शेअर खरेदी केले, शेअरची व्हॅल्यू अचानक ड्रॉप झाली, म्हणजे तुमची शेअरची व्हॅल्यू, तुम्ही हातात जे शेअर होल्ड केलेले त्याची व्हॅल्यू ड्रॉप झाली, तुम्ही बुडाले जेव्हा ती कंपनी बुडाली. गव्हर्नमेंट डुबू शकते का, गव्हर्नमेंट बँकरप्ट होऊ शकते का, काय करेल, फार तर फार पैसा छापेल आणि तुमच्या हातात टेकवेल, म्हणजे एवढी जास्त सिक्युरिटी आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटी. तुम्हाला 101% गॅरंटी आहे, मी गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करते आहे, गव्हर्नमेंटने प्रॉमिस केलं एवढं एवढं इंटरेस्ट रेट देणार आहे वगैरे वगैरे, मला माझा पैसा फॉर शुअर 101% आय एम गोइंग टू गेट माय मनी बॅक, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. मग जेव्हा गव्हर्नमेंटला, म्हणजे मी सांगितलं होतं फिस्कल डेफिसिट आहे, गव्हर्नमेंटचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचरपेक्षा कमी आहे, गव्हर्नमेंटकडे 100 रुपये येत आहेत आणि 400 रुपये खर्च आहे गव्हर्नमेंटचा, 300 रुपये एक्स्ट्रा कुठून आणणार, तर गव्हर्नमेंट मार्केटमधून लोन उचलेल, तो लोन कुठल्या फॉर्ममध्ये असेल तर गव्हर्नमेंट असे पेपर्स म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केटमध्ये आणतील आणि म्हणतील देखो भाई गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे, मला एवढा एवढा पैसा उभा करायचा आहे. खूप सारे लोक ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज खरेदी करतील, बँक्सवर कंपल्शन असतं जनरली, दे शुड परचेज इट. आता ते CLR SLR वगैरे वगैरे ह्या गोष्टी नंतर डिस्कस करू, सध्या जायचं नाही, मी जेवढं सांगते तेवढंच लक्षात ठेवा, म्हणजे हळूहळू बिल्ड करूया, ठीक आहे. मग बँक्स हे गव्हर्नमेंट, जास्त पैसा कोणाकडे असेल, गव्हर्नमेंटला किती लाख करोड 1000 करोड एवढे पैसे पाहिजे असतात, 100 200 10 लाख 15 लाख नाही पाहिजे असतात, राईट. मग हे पैसे गव्हर्नमेंटला कोण देणार आहे, हे गव्हर्नमेंटची सिक्युरिटीज कोण खरेदी करेल, बँक्स खरेदी करतील, म्हणजे बँक्सकडे आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत आणि या गव्हर्नमेंट सिक्युरिटीजला यूज करून बँक्स डील करते RBI सोबत, कारण ही सिक्युरिटीवर लिहिलेलं आहे, ही एक मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहे. माझा हा मोटिव्ह नाही आहे की हा मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट मी ह्याच्या मॅच्युरिटीपर्यंत, मॅच्युरिटी काय असते, आज मी लोन घेतलं आहे, लोन मॅच्युअर होणार आहे 1 वर्षांनी, म्हणजे 1 वर्षापर्यंत मी ह्या लोनशी रिलेटेड कंप्लीट माझं प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट त्या ज्या व्यक्तीकडून मी घेतलं आहे त्याला दिलाच गेला पाहिजे, म्हणजे एक मॅच्युरिटीची डेट असेल. या बॉन्ड्सवरती, ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती पण एक मॅच्युरिटीची डेट असेल. माझं काय मोटिव्ह आहे, मला पैसे पाहिजे, माझ्याकडे एक्स्ट्रा पैसे पडलेले होते, मी गव्हर्नमेंटला बोलले की बॉस तुमको पैसे की जरूरत है, दे दो गव्हर्नमेंट सिक्युरिटी तुम्हारी, मेरा पैसा ले लो, मला माहिती मला इंटरेस्ट मिळणार आहे गव्हर्नमेंटकडून, दिलं. आता मला गव्हर्नमेंटकडून इंटरेस्ट मिळणार आहे, ठीक आहे. मला अचानक पैशाची गरज पडली, मी काय केलं, हा पेपर मी हातात ठेवलेला आहे, मी चैतालीकडे गेले, म्हणजे चैताली मला अचानक पैशाची गरज आहे, हा पेपर ठेव, आणि ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे, 100% गॅरंटी गव्हर्नमेंट तुला पैसा वापस देईल ज्या मोमेंटला तू मॅच्युरिटीला हा पेपर गव्हर्नमेंटला रिटर्न करशील तेव्हा, आणि इंटरेस्ट तुला भेटत राहील आता माझ्यानंतरचं जे काय पण असेल, महिने उरलेले असतील 4 महिने 5 महिने जे काही पण आहे. तू मला पैसे देऊन टाकले,
कळतंय? किती दिले ते डिपेंड करतंय. या गव्हर्नमेंट सिक्युरिटीची जेवढी जास्त डिमांड तेवढे ह्याची जास्त प्राईस वाढेल. कळते? एक असते फेस प्राईस, फेस व्हॅल्यू, एक असते बॉन्ड प्राईस. आता हे डिटेल्समध्ये परत जाऊ नका, मी जेवढं सांगते तेवढंच ऐका. 100 रुपये ह्याच्यावर लिहिलेले आहेत. कळतंय? मी तुला विकला, तू लगेच मला पैसा देऊन टाकला, माझी गरज म्हटली, माझ्याकडे आता बॉन्ड नाही, गव्हर्नमेंट आणि तुझं डील. तिला आता अचानक पैशाची गरज पडली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, तिला वाटलं नव्हतं, अचानक काही इमर्जन्सी आली, तिने तिसऱ्या व्यक्तीला दिलं. असं दिस पर्टिक्युलर गव्हर्नमेंट सिक्युरिटी इज चेंजिंग हँड्स थ्रू आउट द पिरियड. कळते? असं होऊ शकतं. खूप रेअरली लोक मॅच्युरिटीपर्यंत ही सिक्युरिटी होल्ड करतील, कारण अर्थ तसा येत नाही, मला माझा पैसा मिळतोय, संपली गोष्ट. थोडंफार तर इंटरेस्ट काही मिळालंच असेल. पटते? हे जे गोष्टी चालू आहेत ना, ह्या चालू आहेत मनी मार्केटमध्ये. 1 वर्षामध्ये 1 वर्षासाठी मी लोन घेतलं आहे कोणाकडून तरी. ठीक आहे. मुद्दा काय होता आपला, की OMOs, ओपन मार्केट ऑपरेशन्स. आता हे जे मी मनी मार्केटचे असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट सांगते, ट्रेजरी बिल्स, डेटेड सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, बॉन्ड्स वगैरे वगैरे, तर हे कमर्शियल बिल्स, कमर्शियल डिपॉझिट्स, हे मी बँकिंगमध्ये आणि मनी अँड बँकिंगमध्ये शिकवेल. पण हे जे ऐकून घ्या नाव, की हे आहेत मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स. आणि हे जे मार्केटमध्ये चालू आहे ना, जसं की तुम्ही शेअर्सचं डील करताय, डिबेंचर्सचं डील करताय, तर तुम्ही काय करताय, स्टॉक्सचं डील करताय, तर तुम्ही कॅपिटल मार्केटमध्ये डील करताय. कळते? मग तुम्हाला कॅपिटल मार्केट म्हणजे काय आठवतं? निफ्टी, सेन्सेक्स वगैरह वगैरह, हे गोष्टी एटलीस्ट पिक्चर तर कळते. अबे मच्छी लेनी होगी तो मच्छी बाजार में जाओगे, सब्जी लेनी तो बाजार में जाओगे. कळते? पटते? मला हे मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स सेल किंवा परचेस करायचे आहेत, तर मी मनी मार्केटमध्ये डील करते आहे. मी शेअर्स डिबेंचर्समध्ये डील करते, तर मी कॅपिटल मार्केटमध्ये डील करते आहे. आता या मनी मार्केटमध्ये जे ऑपरेशन्स होत आहेत ना, म्हणजे हे कोणी घेत आहे, कोणी सेल किंवा परचेस करत आहे, आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो इकॉनॉमीवर होतो आहे, which in turn is affecting inflation आणि ग्रोथ. These operations are open market operations. एवढं लक्षात ठेवा, बाकी डिटेलमध्ये नंतर बघूया. ठीक आहे? पटते? प्रत्येक मुवमेंटला गव्हर्नमेंट आणि RBIचा मोटिव्ह हाच आहे, प्राईस स्टेबिलिटी आणि इकॉनॉमिक ग्रोथ. दोन्हीचं बॅलन्स असलं पाहिजे. मला इन्फ्लेशन खूप जास्त पण नको आहे की ग्रोथ हॅम्पर होईल, खूप कमी पण नको की ग्रोथ हॅम्पर होईल. इन्फ्लेशन मॉडरेट लेवलचं असलं पाहिजे, जेवढं डिझायर्ड आहे तेवढं. इकॉनॉमी ओव्हरहीटेड पण नसली पाहिजे. कळतंय? आणि इकॉनॉमिक ग्रोथ पण झाली पाहिजे. राईट? चलो नेक्स्ट, फिस्कल मेजर्स. म्हणजे फिस्कल हा टर्म जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येईल, ऐकणार गव्हर्नमेंट जे काही पण मेजर्स घेते ते. राईट? गव्हर्नमेंटचे जे ॲक्च्युअल इन्कममध्ये जे काही पण डेफिसिट क्रिएट होतं त्याला मी फिस्कल डेफिसिट बोलते. ठीक आहे? आता फिस्कल मेजर्समध्ये काय, कटिंग डाऊन गव्हर्नमेंट स्पेंडिंग. आता मला इन्फ्लेशन कंट्रोल करायचं आहे, ते मी गव्हर्नमेंट स्पेंडिंग कट करेल, म्हणजे कमी करेल. म्हणजे मी काय सांगितलं, गव्हर्नमेंट स्पेंडिंग कमी केली म्हणजे गव्हर्नमेंट कमी पैसा मार्केटमध्ये टाकतोय, म्हणजे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी कमी होतात, डिमांड कमी होती आणि म्हणून इन्फ्लेशन कंट्रोल. पटतंय? पक्का? इन्क्रीज इन टॅक्सेस, इदर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. टॅक्सेस इन्क्रीज केले तर लोकांच्या हातातून जास्त पैसा गेला आहे, म्हणजे लोकांच्या हातात कमी पैसा राहिला आहे. अँड नॉट नेसेसरीली गव्हर्नमेंट इज स्पेंडिंग दॅट टॅक्स, दीज टॅक्सेस, म्हणजे जे इन्कम जे या टॅक्सेस थ्रू रेव्हेन्यू जो गव्हर्नमेंटने जनरेट केला आहे तो इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज जनरेट करण्यासाठी. बट स्टील देर इज अ डिस्क्रिपन्सी, हे लक्षात ठेवायचं. राईट? म्हणून इथे थोडंसं डिफिकल्ट होतं, हा ग्रे एरिया आहे. कळतंय? आता गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर तुम्ही प्रत्येक वेळेस कट डाऊन करणं हे फिजिबल आहे का, लॉजिकल वाटतं का? म्हणजे तुम्हाला इन्फ्लेशन कंट्रोल करायचं म्हणून गव्हर्नमेंट स्पेंडिंग कमी करणार, ग्रोथ होणार नाही का?
कारण आपलं C+I+G+X-M=GDP, त्याच्यामध्ये I है ना आणि G हा पण कुठेतरी कळतंय. कोण मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे? गव्हर्नमेंट. एक्सपेक्टेड आहे आय शुड कम फ्रॉम प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट्स, बट असं होत नाही आहे. कळतंय. प्रायव्हेट प्लेयर्स विलिंगली मार्केटमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आणत नाही आहेत. का? वेगवेगळे रिझन्स आहेत. गव्हर्नमेंटच्या पॉलिसी सपोर्ट करताय किंवा नाही करत आहे. त्यांना इंडियन मार्केटमध्ये त्याचे स्किल्स अवेलेबल आहेत का नाही आहेत. दिस इज अ मेजर चॅलेंज. मग त्यांना जर एक्सपांड करायचं असेल तर ओव्हरसीज एक्सपांड करतील, इकडे इम्पोर्ट करून आणतील की एखाद्या कंट्रीमध्ये जातील जिथे नवीन बिझनेस एस्टॅब्लिश करणं इज व्हेरी इझी. इवन इफ यू आर टॉकिंग अबाउट ईज ऑफ डुईंग बिझनेस फॉर अ लॉंग टर्म. कळतंय. म्हणजे ग्राउंड रियालिटी इज व्हेरी डिफरंट फ्रॉम व्हॉट इज बिईंग शोन. कळतंय. म्हणून आणि जर सपोज गव्हर्नमेंटने स्पेंडिंग कमी केली तर काय काय फॅक्टर्स होत आहेत. पहिली गोष्ट, गव्हर्नमेंट इज द सोल म्हणजे अथॉरिटी टू स्पेंड इन द कंट्री, जी की मेजरली स्पेंड करते आहे ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट प्लेयर्स. हा एक फर्स्ट फॅक्टर. म्हणजे तुमचे इन्व्हेस्टमेंट्स अफेक्ट होत आहेत. इन जनरल तुमची स्पेंडिंग हॅम्पर होती आहे. लोकांच्या हातात पैसा राहणार नाही जर गव्हर्नमेंटने कमी पैसा खर्च केला तर. राईट. आणि दुसरी गोष्ट, तुमची गव्हर्नमेंट तुमच्या कंट्रीमध्ये स्पेंडच करत नाही आहे बिलकुल पण. तुमचं हेल्थ केअर कसं असेल, तुमचं एज्युकेशन सिस्टम कसं असेल, तुमचे बाकीचे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन्स कशा असतील वगैरे वगैरे. ओव्हरऑल कंट्रीचा सिनारिओ काय चेंज असेल. म्हणजे तुमची रेप्युटेशन इंटरनॅशनल मार्केटमध्ये कशी असेल. आता तुम्ही IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यूज करताय, तुम्ही कम्प्युटर्सकडे जास्त बघताय का? कारण तुम्हाला माहिती आहे आजकाल सगळं काम ऑनलाईन चालू आहे. गव्हर्नमेंट वेगवेगळ्या वेबसाईट्स क्रिएट करते आहे आणि वेगवेगळे ॲप्लिकेशन्स डेव्हलप करते आहे. ठीक आहे. हे का करते आहे? ईज ऑफ डुईंग बिझनेस. जर ही गोष्ट नाही झाली तर काय होईल? नाही येणार. मग हे जे ॲप्लिकेशन्स क्रिएट करणं, ऑनलाईन वेबसाईट्स क्रिएट करणं, राईट, नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करणं गव्हर्नन्समध्ये, या गोष्टींसाठी पण तर पैसाच लागणार आहे. आणि जर हे तुम्ही नाही केलं तर बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला तुमची कंट्री लुक्रेटिव्ह कशी वाटणार इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणून ठीक आहे. दुसरं, अरे भाई ये गव्हर्नमेंट पैसा ही नहीं खर्चा कर रही. फार्मर्सला MSPs देत नाही आहे किंवा गरीब लोक आहे त्यांना हॉस्पिटलचा केअरच मिळत नाही आहे, एज्युकेशन प्रॉपर मिळत नाही आहे. प्राईज राईज म्हणजे इन्फ्लेशन आहे कंट्रीमध्ये भरपूर. मग काय होईल? जी पार्टी, गव्हर्नमेंट म्हणजे काय, कुठली तरी एक आयडियोलॉजी आहे जी सध्या काम करते आहे गव्हर्नमेंटचं. त्या आयडियोलॉजीला लोक सपोर्ट करणार नाहीत, ॲटलिस्ट त्यांचे फॉलोवर्स, त्यांचे सपोर्टर्स. कळतंय. मग त्यांना पॉलिटिकल हार्म होईल. म्हणून हे फिजिबल नाही आहे. कळतंय. त्याच्यानंतर रॅशनलायझेशन ऑफ गव्हर्नमेंटल सपोर्ट टू फार्मर्स. रॅशनलायझेशन ऑफ गव्हर्नमेंटल सपोर्ट टू फार्मर्स, MSP. राईट. तो मुद्दा मी क्लिअरली एक्सप्लेन केला आहे. बरोबर आहे ना. नंतर इम्प्रूव्हिंग इफिशियन्सी ऑफ पब्लिक प्रोग्राम्स अँड ब्रेकिंग वेज प्राईस स्पायरल. ठीक आहे. वेज आणि प्राईस स्पायरल. तुम्ही वेज इन्क्रीज करताय, त्याच्यामुळे काय, वेजेस इन्क्रीज करताय त्याच्यामुळे काय होतं आहे? प्राईस. एखाद्या इंडस्ट्रियल वर्करचं वेजेस इन्क्रीज झाले तर काय होईल? एक्झॅक्टली. तो डिमांड जास्त करतोय, प्राईस वाढत आहेत ती गोष्ट वेगळी आहे. तो डिमांड जास्त करतोय, पण ज्याने त्याची प्राईस वाढवली त्याचं एक प्रोडक्ट आहे ना. त्या ऑन्टरप्रिनर्सचे वेगवेगळे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनला रेम्युनरेशन देण्याचं काम आहे त्याच्याकडे. कॅपिटलचं वेगळं रेम्युनरेशन असेल, त्याच्या लँडचं, त्याच्या लेबरचं. कळतं आहे. मग जेव्हा एका फॅक्टरसाठी, एका फॅक्टर ऑफ प्रोडक्शनमध्ये जास्त रेम्युनरेशन जातं आहे तर प्रोडक्टची फायनल प्राईस पण वाढेल. तो ऑन्टरप्रिनर वाढवेल कारण त्याचं स्वतःचं रेम्युनरेशन, दॅट इज अ प्रॉफिट, त्याला इन्क्रीज करायचं आहे.
जर त्याला प्रॉफिट नाही आहे तर मग तो बिझनेस का करेल? मग प्राईस वाढतो आहे. मग परत ज्यांचं वेज वाढलं आहे त्यांना कोपअप नाही करता येते. वेज प्राईस स्पायरल. कळते? सप्लाय मॅनेजमेंट मेजर्स. सप्लाय मॅनेजमेंट ना ही गोष्ट जनरली ॲग्रिकल्चरल कमॉडिटीजशी रिलेटेड जास्त डेप्थमध्ये अंडरस्टँड करून घ्या. त्याचं रिझन हे आहे की WPIमध्ये आणि CPIमध्ये दोघांमध्ये फूड आर्टिकल्स आहेत. ट्रॅक करायचं ठीक आहे. एक गरीब व्यक्तीला आपलं लाईव्हलीहूड मेंटेन करायचं आहे, कंप्लीट एक दिवस स्पेंड करण्यामध्ये 3 वेळेस तो फक्त एका कॉमन गोष्टीचा विचार जरूर करेल, ती असेल जेवण. जर हे जेवण महाग झालं, हे फूड आर्टिकल्स महाग झाले तर काय होईल? त्याच्यासाठी सस्टेन व्हायला डिफिकल्टी आहे. म्हणून मला ते ट्रॅक करायचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, फूड आर्टिकल्स म्हणजे इन्फ्लेशन ट्रॅक करणं म्हणजे कळतं आहे ना, बेअरली सस्टेनच करण्यासाठी पण फूड आर्टिकल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचे प्राईस ट्रॅक करणं, त्याचे प्राइजेस कंट्रोल करण्यासाठी फक्त गव्हर्नमेंटल एफर्ट्सच सफिशियंट आहेत का वेगवेगळे फॅक्टर्स असतील जे कॉन्ट्रीब्यूट करतील की फूड आर्टिकल्सचे प्राइजेस वाढत आहेत इकॉनॉमीमध्ये? काय काय फॅक्टर्स असतील? फूड आर्टिकल्सचे प्राइजेस वाढत आहेत. हां, रेनफॉल कमी झाला आहे, ठीक आहे. आणखी पेस्ट अटॅक झाला आहे, प्रोडक्टिव्हिटी कमी आहे, प्रोडक्शन कमी झालं, ठीक आहे. आणखी प्रोडक्शन झालं, ट्रान्सपोर्टेशन, कोल्ड स्टोरेज. म्हणजे हे फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड लिंकेजेस हे 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. कळते? नाही आठवलं? सांगा. फॉरवर्ड लिंकेजेस तुम्हीच सांगणार आहे. मला एक गहू शेतापासून एक पर्टिक्युलर ठिकाणी न्यायचं आहे, डिस्ट्रिक्ट लेवलवर न्यायचं आहे. काय करावं लागेल? मला ट्रान्सपोर्ट करावं लागेल, मंडीपर्यंत न्यायचं आहे, ट्रान्सपोर्ट करावं लागेल. मंडीपासून पुढे जातो आहे, ट्रान्सपोर्ट वेगवेगळ्या स्टेट्समध्ये जातो आहे, ट्रान्सपोर्ट करावं लागेल. ट्रान्सपोर्टेशन कसं करणार? कळालं? पटतंय? मग आता इथे ह्या गोष्टींमध्ये माझं जर कोल्ड स्टोरेज सिस्टम अवेलेबल नाही आहे, ट्रान्सपोर्टेशन लिंक्स अवेलेबल नाही आहेत, तिथे डिफिकल्टी आहे. अचानक स्ट्राईक्स झाल्या आहेत किंवा आणखी काही गोष्टी झाल्या आहेत, काय होईल? प्रोडक्शन तर झालं आहे, मार्केटपर्यंत येत नाही आहे प्रोड्यूस, प्राइजेस वाढले. एफर्ट्स कोणाला घ्यायचे आहेत? गव्हर्नमेंटला. पटतंय? काय पॉईंट आहे? सप्लाय मॅनेजमेंट म्हणजे इम्पोर्ट कमॉडिटीज दॅट आर शॉर्ट इन सप्लाय. सप्लाय कमी झाला आहे, 2-3 रिझन्स आहेत. प्रोडक्शनच कमी झालं आहे किंवा फॉरवर्ड लिंकेजेसमध्ये प्रॉब्लेम आहे. कळतंय? त्याच्यानंतर आता हा सप्लाय कमी झाला आहे, तर आता मला मॅनेज करायचं आहे सो दॅट मला कॉन्स्टंट सप्लाय मेंटेन करायचं आहे इकॉनॉमीमध्ये, सो दॅट इन्फ्लेशन नाही व्हायला पाहिजे. मग मी असे आयटम्स इम्पोर्ट करेल जे आयटम्स आता हे नॉर्मल आहे ना, की जे अवेलेबल नाही आहेत त्यांना इम्पोर्ट करून घेईल आणि मॅनेज करून ठेवेल की ह्याची कमी नाही पडली पाहिजे, साखर नाही कमी पडली पाहिजे, आता अचानक साखरेचे प्राइसेस वाढायला लागतील. गहू नाही कमी पडला पाहिजे, तेल नाही कमी पडलं पाहिजे. इम्पोर्ट करा, नोटीस करा, इम्पोर्ट करा. एक्सपोर्ट करू नका. पहिले डोमॅस्टिक नीड काय त्याला जज करा आणि डोमॅस्टिक नीड्स कंप्लीट झाल्यानंतरच प्रोड्यूस एक्सपोर्ट करा. म्हणजे तुम्ही सप्लायला मॅनेज करताय. कळते? चेक ऑन होर्डिंग आणि स्पेक्युलेशन. आता होर्डिंग आणि स्पेक्युलेशनला मला चेकमध्ये ठेवायचं आहे, तर गव्हर्नमेंटने एक ॲक्ट एनॅक्ट केला आहे विच इज इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काही कमॉडिटीजला एक बास्केटमध्ये ठेवते
आणि बोलते की काही पण करा, पण ह्या कमोडिटीजला आता पर्टिक्युलर 6 महिने 4 महिन्यासाठी होर्डिंग नाही करता येणार तुम्हाला. तुम्ही साठेबाजी नाही करू शकत. जर तुम्ही करताना आढळले तर तुम्हाला शिक्षा होणार, जेल होईल. का? अचानक कांद्याचे प्राइसेस खूप वाढले. आता एवढे जास्त वाढलेत की परवडतच नाही. 100 रुपये किलो कांदा जर झाला, परवडतोय का? प्रत्येक भाजीत कांदा तर पडतोच. मग लोक जेवण कसं बनवणार? मग लोक गव्हर्नमेंटला शिवाय टाकणार की कांदे महाग झाले, कांदे महाग झाले. गव्हर्नमेंट काय करणार? कांद्याला उचलणार, इसेन्शियल कमोडिटीजच्या बास्केटमध्ये टाकून देणार. आत्ता ह्या 4 महिन्यासाठी कोणीही कधीही कांद्यांना होर्डिंग करताना आढळून आलं तर तुम्हाला होईल शिक्षा. इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट. मी खूप जनरलिस्ट पर्स्पेक्टिव्हने सांगते, मी काहीच डिटेल्समध्ये घेत नाही आहे. कळतं आहे? मग जेव्हा मी पुढे इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट बघेल तेव्हा आपण डिटेलमध्ये ॲक्ट बघूया. कळतं? जसं की ते होर्डिंग करून ठेवली असते की प्राइस जेव्हा राहायची तेव्हा केली. हां, जेव्हा प्राइस राईज झालेली नसते तेव्हा गव्हर्नमेंट म्हणते करू नका आणि मार्केटमध्ये राहतो मारतच राहिले ना होर्डिंग करायला. हां. मग हे तुम्ही जे बोलताय ते योग्य आहे का नाही आहे? खूप ते योग्य तर नाही आहे. मग पर्सनल प्रॉफिट असतं. कळते? डिस्ट्रीब्युशन थ्रू PDS, सप्लाय साईड मॅनेजमेंट. आता ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे ना, इन्फ्लेशन टार्गेटिंगवाला, मनी अँड बँकिंग शिकवून घेते. त्याच्यानंतर इन्फ्लेशन टार्गेटिंग, CPI WPI आणि त्यांच्यामधली असली डिस्क्रिपन्सी, म्हणजे गॅप का राहतो आहे CPI आणि WPIमध्ये, लॅग का करते, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे? आता आपण मनी अँड बँकिंग बघूया. काही क्वेश्चन्स आहेत आतापर्यंत जी बडबड केली त्याच्यामध्ये? भगवान, बोलो. मनी अँड बँकिंग. व्हॉट इज मनी? हे मी सध्या राहूच देतो. व्हॉट इज मनी? अच्छा, व्हेरी गुड. मीडियम ऑफ, कुठले पॉईंट्स मी ठेवलेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे? मीडियम ऑफ एक्सचेंज. सांगा, व्हॉट इज मीडियम ऑफ एक्सचेंज? मनी. बोला. कोणती बार्टर सिस्टीमला म्हणजे कोणत्या गोष्टीला एकमेकांना एक्सचेंज करण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीला एक व्हॅल्यू द्यायची, जी मनी आहे त्या व्हॅल्यूच्या याने एक्सचेंज करायचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू असते, ती व्हॅल्यू मनी सांगते काय अभिषेक? लिगल टेंडर म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं की समजा आता मनी, तर आपण मनी काय करतो, कारण की जर लिहिलंय की बाबा आम्ही तुम्हाला म्हणजे हे जे पैसे कोणत्या हातीत आम्ही आता एक्सेप्ट करू, त्यामुळे ते लिगल टेंडर झालं आणि ते गॅरंटी देतं समोरच्याला की आपण जे पैसे घेतोय. एक गोष्ट, एक नवीन पॉईंट इंट्रोड्यूस करते. मनी हा फक्त आणि फक्त मीडियम ऑफ एक्सचेंज आहे आणि करन्सी हा लीगल टेंडर आहे. कळते? देर इज अ डिफरन्स बिटवीन मनी अँड करन्सी. जर एका गोष्टीला 2 नावं आहेत म्हणजे देर इज अ रिझन की का एका गोष्टीला दुसऱ्या नावाने रेफर करतायत. मनी म्हणजे काय? सी, ह्याच्या अगोदर एक पॉईंट लक्षात घ्या. व्हॉट इज अ बार्टर सिस्टम? बार्टर सिस्टम काय? म्हणजे मला जर पहिलीच्या काळामध्ये काय व्हायचं की माझ्याकडे सोनं आहे तर तुम्ही मला म्हणजे माझ्याकडे सपोज ॲपल्स आहेत, मला पाहिजे मँगोज, तर मी तुम्हाला म्हणणार की मला मँगोज द्या, माझ्याकडून ॲपल घ्या. आता ह्याच्यामध्ये एक फॅक्टर काय येतो आहे सांगितलं होतं, डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स. व्हॉट इज डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स? की मला सपोज, माझं तुझ्याकडे लक्ष नाही चाललं आहे, म्हणजे तसं नाही, सॉरी, पण माझं तुझ्याकडे लक्ष नाही चाललं आहे, तर हां असं म्हणते मी तुला.
नाही नाही तसं काही नाही. डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स म्हणजे माझ्याकडे ॲपल आहेत ठीक आहे, मला मँगोज पाहिजे ठीक आहे, पण ज्याला मी ॲपल्स देणार आहे त्याला पाहिजे का ॲपल्स? गरजेचं नाही आहे. गरजेचं नाही आहे की त्याला ॲपलच पाहिजे, त्याला पेन्स पाहिजे असतील. कळतंय? मग हे काय झालं, मला एक अशी व्यक्ती शोधावी लागेल की मला तो मँगोज पण देईल आणि माझे ॲपल्स घेईल पण. काय झालं, डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स. पहिली गोष्ट बार्टर सिस्टम. मीडियम ऑफ एक्सचेंज होता. आता स्टोअर व्हॅल्यू आहे मनीची. म्हणजे काय, स्टोअर ऑफ व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे काय, एकाची कंपॅरिझन म्हणजे आता समजा एक मोबाईल आहे, तर आपण एक मोबाईल घेतोय आणि त्याच्या बदले 4 हे घेतोय. समजा 4 दुसरं एक मोबाईल घेतोय आणि 4 ॲपल घेतोय, तर आपल्याला ते कळत नाही ना की याची व्हॅल्यू किती आहे नेमकी, याची व्हॅल्यू. एक्झॅक्टली. म्हणजे मी जर म्हणलं मला आत्ता अचानकच काहीतरी बुकची गरज आहे आणि मला बुक नाही भेटत आहे, एक्झॅक्टली, की माझा मोबाईल घेऊन टाक आणि तुम्हाला बुक देऊन टाक. परवडतं आहे का ते? मोबाईलची किंमत किती, मोबाईलची मॉनिटरी व्हॅल्यू इज हायर दॅन व्हॉट, अ बुक. कळते? म्हणून मला एक असं काहीतरी मीडियम ऑफ एक्सचेंज जे मी एक्सचेंज करू शकते क्रिएट करावं लागेल, विच हॅज अ स्टोअर ऑफ व्हॅल्यू. विच इज अ स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय, की मी जर म्हणते आहे 10 रुपये, तर प्रत्येकासाठी 10 रुपये म्हणजे तेवढीच व्हॅल्यू असणार आहे त्याची. कोणासाठी 10 रुपये म्हणजे 100 रुपये नाही आहे आणि 1000 रुपये नाही आहे. प्रत्येक म्हणजे थ्रूआउट द कंट्री 10 रुपयाची एकच व्हॅल्यू. इन्फ्लेशन वगैरे डोक्यातून काढून टाका, ते विचार नका करू. कळते? स्टोअर ऑफ व्हॅल्यू. आणखी काय, आणखी काय, म्हणजे आपण आता समजा बार्टर सिस्टममध्ये आपण काय करू शकतो, वीट घेतलं आपण, तर वीट आपण एका टाइम पिरियडपर्यंत आपण त्याला हे करू शकत होतो, स्टोअर करू शकत होतो. तर मनी आपण खूप दिवसापर्यंत स्टोअर करू शकतो, म्हणजे त्याची अशी एक्सपायरी वगैरे काही नाही ना मनीची, खराब होते. हां, तसं वीट. एक्झॅक्टली. म्हणजे असं, म्हणजे सपोज मी लोन घेतलं आहे कोणाकडून तरी, आणि लोन काय घेतलं आहे तर ॲपल घेतले. आज या मोमेंटला मी ॲपल घेतलेत कोणाकडून. मी म्हटलं मी तुला 1 वर्षानंतर ॲपल देते. मी तेच ॲपल देऊ शकते का? तसेच देऊ शकते, तेवढेच देऊ शकते का? नाही, नॉट नेसेसरीली. काय झालं, मला त्याच्यासाठी असं एक मीडियम ऑफ एक्सचेंज पाहिजे जे 1 वर्षानंतर मी जर प्रॉमिस करते आहे की ह्याची एवढी व्हॅल्यू असेल, मला माहिती आहे की 1 वर्षानंतर ह्याची एवढी व्हॅल्यू आहे आणि मला तीच कमॉडिटी म्हणजे तोच एक मनी वापस मिळते, त्याची तेवढीच व्हॅल्यू असणार आहे. इन्फ्लेशनला 2 मिनटासाठी बाजूला ठेवा, विचारच करू नका. कळते? मनी. व्हॉट इज करन्सी? आता मी तर म्हटलं आहे मनी आहे, ठीक आहे. करन्सी काय आहे? आता हा मनी आहे, ठीक आहे, तुम्ही आणि आम्ही वापरतो आहे. मी आज $1 तुमच्याकडे घेऊन आले आणि म्हटलं की हे घ्या आणि मला एक पेन द्या, तुम्ही घेणार का? का नाही घेणार? अरे इसको कौन अभी बैंक में जाएगा, डिपॉझिट करेगा, मला नाही घ्यायचं आहे, मी एक खूप गरीब व्यक्ती आहे. पटतंय? काय होतं आहे इकडे? लोक ॲक्सेप्ट करत नाही आहेत. जर सो ॲज टू मेक पीपल ॲक्सेप्ट दिस पर्टिक्युलर पीस ऑफ पेपर, मला लोकांना ऑर्डर द्यावं लागेल, being authoritative person in this country which is government, की you must accept this paper money, ह्याची एवढी व्हॅल्यू असेल. मग RBIचे गव्हर्नर 10 रुपयाच्या नोटवर बसून साईन करतील, मैं धारक को 10 रुपये देने का वचन अदा करता हूँ, RBI गव्हर्नर. कळतंय? पटतंय? काय होतंय? मग हे काय झालं आहे, लीगल टेंडर आहे. गव्हर्नमेंट ऑर्डर देते आहे की यू मस्ट ॲक्सेप्ट इट. माझ्यामध्ये एक अनलिमिटेड लीगल टेंडर असेल, द फिएट मनीला लीगल टेंडर म्हणणार. म्हणजे हा डिफरन्स आहे. डॉलर्स हा मनी आहे, ठीक आहे, मग जेव्हा तो, पण इकडे इंडियामध्ये कोण डॉलर सर्रास ॲक्सेप्ट नाही करणार. काही करतील, काही नाही करणार. कंपल्शन नाही आहे त्यांच्यावर कुठलं.
पण आज तुम्ही दुकानात जा आणि त्याला म्हणा की मला काही सामान पाहिजे, तुम्ही त्याला रुपीजमध्ये अमाऊंट द्या आणि ही कॅनॉट रिफ्यूज. तो नाही म्हणणार जाओ जाके डॉलर्स लेके आओ, असं नाही होणार. ती माझ्या कंट्रीमध्ये माझी करन्सी आहे, लीगल टेंडर आहे. पटते? दुसरा मुद्दा, लीगल टेंडर हा लिमिटेड असेल आणि अनलिमिटेड असेल. लिमिटेड कसा? एक्झाम्पल द्या. कॉइन्स, चिल्लर कॉइन्स. मला जर क्लासची फीस भरायची 15,000 रुपये, 15,000ची चिल्लर आणले आणि सरांच्या टेबलवर ठेवले, सर म्हणते घेतील का? काय झालं? किंवा मी तुम्ही 15,000चा कॉईन तरी पाहिला आहे का? मॅक्स टू मॅक्स किती रुपयाचा कॉईन बघणार तुम्ही? अरे आपल्याला जे माहिती त्याच्यापेक्षा थोडं बाहेर पण जाण्याचा प्रयत्न करा ना. कमॉमरेटिव्ह कॉईन्स पण तर असतात जे 1000 रुपयाचे असतात. कुठले एखाद्या महापुरुषची, एखाद्या नॅशनलिस्ट लीडरची बर्थ ॲनिव्हर्सरी असली किंवा आणखी काय असलं, कॉईन्स इश्यू करते गव्हर्नमेंट एक स्पेसिफिक. कळतं आहे? लिमिटेड आहे. 1000 रुपयापर्यंतच कॉईन्स तुम्ही मिंट करू शकता, त्याच्यावरती नाही. 1,00,000चा कॉईन नाही कोणी काढणार. आणि हे 1000 पण कमॉमरेटिव्ह आहेत. कळते? पक्का? अनलिमिटेड लीगल टेंडर. नोट्स, गव्हर्नमेंटने उद्याला 25 रुपयाची नोट जर काढली तर कोण असं नाही म्हणू शकत का? पटते? चालेल. डिमांड डिपॉझिट्स. बॉन्ड लिमिटेडमध्ये समजा लीगल टेंडर तर बॉन्ड पण आहे ना. हां. लीगल टेंडर म्हणजे त्यांनी सांगितलं तर तो लिमिटेडमध्ये आहे ना, कारण तो म्हणजे एका स्पेस म्हणजे एका टाईमपर्यंतच आहे ना. टाईम म्हणजे हा फॅक्टर आहे का? टाईम हा फॅक्टर आहे का? कळते? हां. डिमांड डिपॉझिट्स काय असतात? जेव्हा डिमांड करणार तेव्हा वापस भेटतील. तुम्ही 3-4 लोक का नाही बोलत आहेत आणि ह्या 2 तर बिलकुलच नाही, असं का? ठीक आहे. डिमांड डिपॉझिट काय आहे? मी बँकमध्ये माझा पैसा ठेवला आहे, माझ्याकडे 1000 रुपये आहेत बँकेमध्ये. मला जायचे काहीतरी चॉकलेट खरेदी करायचे, मी फोनपे केलं, चॉकलेट माझ्या बँक अकाउंटमधून त्या समोरच्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये जे काही पण चॉकलेटची अमाऊंट होती 5 रुपये ट्रान्सफर झाले. काय झालं? मी जेव्हा डिमांड केली बँकने तो पैसा मला दिला आहे. मला आत्ता मोमेंटला 30,000 रुपये पाहिजे कॅश. बँक बंद आहे, झालेत. काय करणार मी? ATM मध्ये जाणार. काढू शकते आहे का 30,000 रुपये? लिमिट आहे. ATM मधून कॅश विड्रॉ करण्यासाठी लिमिट आहे. मला जर त्या पर्टिक्युलर अमाऊंटच्या वरती पैसा काढायचा असेल तर मला थांबावं लागेल. त्याच इन्स्टन्सला नाही मिळणार ॲट माय ओन विल. मला बँकेमध्ये जायचं आहे, लाईनमध्ये उभं राहायचं आहे, स्लिप भरायची आहे आणि मग मला तो कॅश विड्रॉ करता येईल, कारण हायर अमाऊंट इन्वॉल्ड आहे. कळतंय काय झालं आहे? डिमांड डिपॉझिटच आहे बट लिक्विडिटी व्हॅरी होती आहे. कळतंय? आणखी कुठला डिपॉझिट असतो? फिक्स डिपॉझिट. म्हणजे काय म्हणतात त्याला? फिक्स डिपॉझिट म्हणजे टाईम डिपॉझिट. डिमांड डिपॉझिट मी जेव्हा डिमांड केली मला मिळतो आहे. फिक्स डिपॉझिट मी डिमांड केली तेव्हा नाही मिळत आहे. म्हणजे टाईम डिपॉझिट मला डिमांडवर नाही मिळणार. मला टाईम डिपॉझिट जर मला म्हणजे सपोज माझ्याकडे 1,00,000 रुपये आहे आणि मी 1,00,000 रुपये 10 वर्षासाठी ठेवलेत, मला इंटरेस्ट मिळणार आहे बँकमधून. बँकने कंडिशन ठेवली की 1 साल से पहले इसको नहीं निकाल सकते. मग काय? आणि मला प्रत्येक महिन्याला काही ना काही इंटरेस्ट मिळत चाललं आहे त्याच्यावरती आणि बँकेचा फायदा आहे. मग बँकेला माहिती आहे ह्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये आहे, 1 वर्षापर्यंत हा व्यक्ती येणार नाही आहे. मग बँक तो पैसा उचलून कोणाकडे म्हणजे दुसऱ्याला देईल, लोन म्हणून किंवा आणखी कुठल्या गोष्टीसाठी. म्हणजे बँकेचा फायदा झाला, तुमचे पैसे ठेवून घेणं एक सिक्युरिटी आणि बँकचा नेक्स्ट फायदा, राईट. आणि तुम्हाला इंटरेस्ट मिळतं आहे. तुम्ही अचानक गेले आणि म्हणले की मला तो पैसा वापस काढायचा आहे कारण माझी काही इमर्जन्सी क्रिएट झाली आहे. बँक म्हणेल की आता तुम्हाला एक पेनल्टी, तुम्ही एक स्टिप्युलेटेड टाईमसाठी तो पैसा ठेवणार होते पण आता ठेवला नाही आहे, पेनल्टी पे करा.
का? कारण बँकेचं नुकसान होतं आहे. कळतंय? टाईम डिपॉझिट. मग लिक्विडिटी कशी झाली? लिक्विडिटी म्हणजे काय? मनीचा फ्लो म्हणजे काय? मोस्ट लिक्विड थिंग इज विथ विच मनी इज चेंजिंग हँड्स. म्हणजे माझ्या हातात आज 10 रुपये आहे तर मोस्ट लिक्विड आहेत. म्हणजे काय की तू जर उद्याच्याला शैतानीने मला विचारलं मॅडम 10 रुपये द्या तर मी लगेच देऊ शकते तिला. मला तिने 50,000 रुपये मागितले तर मी म्हणेल थांब मला बँकेत जावं लागेल विड्रॉ करून आणायला लागतील. थोडे कमी लिक्विड आहेत. सोनं मी विकेल आणि लगेच मी आत्ता बाजारात जाईल विकेल आणि तुला लगेच पैसा देईल. मनीच्या कम्पॅरिझनमध्ये सोनं थोडं कमी लिक्विड आहे. कारण आत्ता माझ्याकडे कॅश आहे. कॅश इज मोस्ट लिक्विड. गोल्ड मार्केटमध्ये जा सेल करा देन तो कॅश समोरच्या हातात द्या. कमी लिक्विड आहे. प्रॉपर्टी माझं घर मला खूप अचानक पैशाची गरज पडली आणि मला घर विकायचं आहे तर तो लिक्विडिटी काय कम्पॅरिझनमध्ये ॲज कम्पेअर टू कॅश कमी आहे. का? मला अगोदर असा व्यक्ती शोधावा लागेल ज्याला ह्या लोकांनी म्हणजे घर घ्यायचं आहे आणि मग त्याचे ते कंडिशन सॅटिस्फाय होत आहे का तो का घेणार माझं घर. त्याला जर सॅटिस्फॅक्टरी वाटलं तर तो प्रॉपर्टी विकत घेईल. कंप्लीट प्रोसिजर होईल आणि मग माझ्या हातामध्ये कॅश पडेल. खूप लेट होतो आहे. कमी लिक्विड आहे. टाईम डिपॉझिट्स लिक्विडिटी कमी आहे. कळतंय? ठीक आहे आपण आज स्टॉप करूया. आपण हा चॅप्टर मनी अँड बँकिंग उद्यापासून सुरू करूया. चालेल?